नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी निखिल खेमनर. माझी 2019 साली राज्यसेवेमधून उपजिल्हाधिकारी या पदावर निवड झालेली आहे. आज तुमचा विदर्भ आय एस अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर स्वागत. आज आपण बघणार आहोत शॉर्ट नोट्स कशा काढाव्यात आणि रिव्हिजन स्ट्रॅटेजी. तर प्रत्येक नवीन कॅन्डिडेटच्या मनामध्ये एक प्रश्न उपस्थित होत असतो की आपण शॉर्ट नोट्स कशा काढाव्यात किंवा केव्हा काढाव्यात आणि रिव्हिजन स्ट्रॅटेजी आपली कशी असली पाहिजे, त्याबद्दल मी तुम्हाला थोडं आज मार्गदर्शन करेन. तर शॉर्ट नोट्स काढताना उपस्थित होणारे दोन प्रश्न लक्षात घ्या. पहिला प्रश्न आपल्याला उपस्थित असतो, शॉर्ट नोट्स केव्हा काढाव्यात, आणि दुसरा प्रश्न असतो आपला, शॉर्ट नोट्स कशा काढाव्यात. आणि बेसिकली काही विद्यार्थ्यांचा आता नवीनच प्रश्न निर्माण झालेला आहे, दुसऱ्याने काढलेल्या शॉर्ट नोट्स आपण चोरी कराव्यात का, म्हणजे शॉर्ट नोट्सची चोरी करावी का, म्हणजे त्याच्याच शॉर्ट नोट्स आपण वापराव्यात का. हे तीन प्रश्न आपल्यासमोर नेहमी शॉर्ट नोट्स काढताना उपस्थित होत असतात. आता आपण बघूया एक एक प्रश्न. पहिला प्रश्न, केव्हा काढाव्यात. आता शॉर्ट नोट्स केव्हा काढाव्यात, तर मी सांगेल की तुमच्या 2 ते 3 रीडिंग झाल्यानंतर आणि प्रिव्हियस क्वेश्चन पेपरचं प्रॉपर ॲनालिसिस झाल्यानंतर तुम्ही शॉर्ट नोट्स काढण्याची आवश्यकता असते. प्रिव्हियस क्वेश्चन ॲनालिसिस केल्यानंतर प्रॉपरली, त्यानंतर तुम्ही शॉर्ट नोट्स काढाव्यात असं मला वाटतं. आता त्याचं कारण तुम्हाला सांगतो. बरेच विद्यार्थी काय करतात, फर्स्ट रिडिंगच्या वेळेस शॉर्ट नोट्स काढतात. ती चूक आहे. कारण फर्स्ट रिडिंगच्या वेळेस ते अनभिज्ञ असतात. कोणते टॉपिक्स महत्त्वाचे आहेत, कोणते फॅक्ट्स महत्त्वाचे आहेत, कोणत्या कन्सेप्ट महत्त्वाच्या आहेत, हे त्यांना काहीही माहीत नसतं. आणि काही माहीत नसताना ते ज्यावेळेस पहिल्या रिडिंग करताना ज्यावेळेस नोट्स काढतात ना, ते त्यावेळेस चुकतात. संपूर्ण पुस्तक जसं आहे तसंच छापून घेतात तिकडं. आपल्याला आपण छपाई यंत्रणा चालवत नाही आहे, लक्षात ठेवा. तुम्ही कोळंबे सरांचं पुस्तक वाचलं अर्थशास्त्राचं, पहिल्या वेळेस वाचताय जसे तसं इकडे कॉपी करशाल. चूक आहे. दुसरी चुकी काय होती, पहिल्या रिडिंगच्या वेळेस आपण शॉर्ट नोट्स काढतो त्यावेळेस आपण पहिली रिडिंग करत असतो आणि त्यावेळेस शॉर्ट नोट्स काढताना आपल्या मनात एक विचार येतो का नाही, आपण शॉर्ट नोट्स काढले आहेत, मग रिडिंग कशाला इफेक्टिव्ह वाचायची, शॉर्ट नोट्स वाचून घेऊ ना. ही सर्वात मोठी चूक आहे तुमची. हे कधीही करू नका. 2-3 रिडिंग झाल्यानंतर प्रिव्हियस क्वेश्चनचं प्रॉपर ॲनालिसिस केल्यानंतर शॉर्ट नोट्स काढायचे असतात. त्याचे अनेक फायदे असतात. पहिली गोष्ट म्हणजे ज्यावेळेस तुम्ही 2-3 रिडिंग करतात त्यावेळेस तुम्हाला बरेचसे टॉपिक्स समजलेले असतात, कन्सेप्च्युअल झाले असतात. तुम्ही त्या टॉपिकशी खेळायला सुरुवात केली असते. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट ती प्रिव्हियस क्वेश्चन ॲनालिसिस. ज्यावेळेस प्रिव्हियस क्वेश्चन ॲनालिसिस केलं असत ना, त्यावेळेस तुम्हाला प्रॉपरली कळतं का कोणता टॉपिक महत्त्वाचा आहे आणि कोणत्या फॅक्ट्स महत्त्वाच्या आहेत, हे तुम्हाला परफेक्टली कळतं. आणि मग त्याच फॅक्ट तुमच्या शॉर्ट नोट्समध्ये असतात. एक्झाम्पल देतो तुम्हाला. तुम्ही प्रिव्हियस क्वेश्चन केले आहेत समजा. आता तुम्ही प्रिव्हियस क्वेश्चन बघितला राज्यसेवा 2020चा, धडगाव आकर्णी या तालुक्यावर त्यांनी प्रश्न विचारला होता, बरोबर. आता तुमच्या लक्षात येतं का धडगाव आकर्णी याच्यावर प्रश्न विचारला आहे, म्हणजे सीमेवरील तालुके महत्त्वाचे आहेत. मग तुम्ही काय करणार, तुमच्या शॉर्ट नोट्समध्ये सीमेवरील तालुके जे आहेत ती तुमच्या शॉर्ट नोट्समध्ये येतील. आणि ते तुम्हाला कधी कळलं, प्रिव्हियस क्वेश्चन तुम्ही बघितल्यानंतर, बरोबर. म्हणजे हा फायदा तुम्हाला असतो. नेमक्या कोणत्या फॅक्ट्स आपल्या शॉर्ट नोट्समध्ये आल्या पाहिजे ते तुम्हाला म्हणत असतं. किंवा दरवर्षी प्रश्न विचारला जातो, पहिलं मेडिकल कॉलेज कोणतं भारतातलं, पहिली प्रेक्षण संस्था भारतातली कोणती, पहिलं भारतातलं वृत्तपत्र कोणतं, ते कोणत्या वर्षी प्रकाशित झालं, ह्या गोष्टी तुम्हाला कळणार. लगेच तुम्ही पहिलं काय हे शॉर्ट नोट्समध्ये उतरवता. हे प्रॉपरली कळत असतं. म्हणून प्रिव्हियस क्वेश्चन ॲनालिसिस झाल्यानंतर आणि 2 ते 3 रिडिंग झाल्यानंतर शॉर्ट नोट्स काढाव्यात. पहिल्या रिडिंगच्या वेळेस शॉर्ट नोट्स काढू नयेत. हे झालं तुमच्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर. आलं लक्षात. आता बघूया आपण शॉर्ट नोट्स कशा काढाव्यात. तर आता मी तुम्हाला पहिल्या प्रश्नाचं उत्तर दिलंच आहे. 2-3 रिडिंग झाल्यानंतर आणि प्रिव्हियस क्वेश्चनचं ॲनालिसिस केल्यानंतर प्रॉपरली तुम्हाला लक्षात येऊन जाईल शॉर्ट नोट्स कशा काढाव्या. त्याबद्दल सुद्धा तुम्हाला थोडंफार प्रमाणात मार्गदर्शन भेटलेलंच असेल प्रिव्हियस क्वेश्चन ॲनालिसिस वगैरे केल्यानंतर. मग 2-3 रिडिंग आणि PYQ ॲनालिसिस केलं का मग तुम्हाला शॉर्ट नोट्स काढायचे असतात. आता शॉर्ट नोट्स काढताना काय लक्षात ठेवायचं असतं, लक्षात ठेवा. शॉर्ट नोट्स काढताना नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा की शॉर्ट नोट्समध्ये फक्त आणि फक्त फॅक्ट्स आल्या पाहिजे. फक्त फॅक्ट्स. उद्दिष्टे वैशिष्ट्ये महत्त्वाची नाहीत. उद्दिष्टे वैशिष्ट्ये कधी शॉर्ट नोट्समध्ये तुम्ही आणू नका. फक्त फॅक्ट आणा. फॅक्ट म्हणजे काय, ठिकाण, वेळ, वर्ष,
व्यक्तीचे नाव ह्या ज्या फॅक्ट असतात ना, त्या फॅक्ट फक्त तुम्ही तुमच्या शॉर्ट नोट्समध्ये मध्ये आणल्या पाहिजे. एक्झाम्पल देतो. नाबार्ड आहे. नाबार्डची स्थापना 1982 साली झाली. 1982 12 जुलै 1982 असंच लिहा तुम्ही. कोणत्या समितीची शिफारशी झाली? 1979 समिती. 1979 वर्ष ग्राफिक आर्ट समिती, शिवरामन समिती. फक्त एवढंच लिहा. फक्त फॅक्ट, बाकी काहीच नाही. हेडक्वार्टर मुंबई. बस. 1992चा सेल्फ हेल्प ग्रुप प्रोग्राम, लिंकेज प्रोग्राम. 1995चा RIDF. मी फक्त इथं फॅक्ट लिहिलं आहे बघा. नाव योजनेचं, व्यक्तीचं नाव, वर्ष आणि ठिकाणाचं नाव. ही झाली पहिली. काय करायचंय? आपल्या शॉर्ट नोट्समध्ये फक्त फॅक्ट आले पाहिजे. हां, आता फॅक्ट आले पाहिजे म्हणजे फॅक्ट कसे रिप्रेझेंट करायच्या शॉर्ट नोट्समध्ये ते सांगतो. फॅक्ट, फक्त फॅक्ट लिहा, पूर्ण वाक्य लिहू नका. हां, असं काय विद्यार्थी काय करतात? नाबार्डचं मुख्यालय मुंबई येथे आहे असंही लिहित बसतात. तसंही लिहू नका. फक्त मुंबई लिहा. मुंबई हा शब्द टाका. फक्त फॅक्ट तिथं मेन्शन केले पाहिजे. पूर्ण वाक्य लिहून तुमचे शॉर्ट नोटचे पानं वाढू नका. मग तुम्ही छपाईच करता आहात ना, वेगळं काय करताय? फक्त फॅक्ट तेवढं लिहायचे आहे. सेकंड थिंग, ही झाली पहिली थिंग, फॅक्ट्स आले पाहिजे. आता सेकंड थिंग आपण बघूया. ती म्हणजे की प्रिव्हियस इयर क्वेश्चन ॲनालिसिस केल्यानंतर तुम्हाला काही कीवर्ड्स लक्षात आलेले असतात. काय कीवर्ड्स? तर ते कीवर्ड्स तुम्ही तुमच्या शॉर्ट नोट्समध्ये रिप्रेझेंट करण्याची आवश्यकता असते. कीवर्ड्स इन द सेन्स काय? काही प्रश्न विशिष्ट अँगलने काही क्वेश्चन जे असतात ना ते विशिष्ट अँगलने विचारले असतात. त्याच्यामध्ये काही कीवर्ड्स मेन्शन केले असतात. तर ते कीवर्ड्स फक्त तुम्ही तुमच्या शॉर्ट्समध्ये रिप्रेझेंट करण्याची आवश्यकता आहे. आता नाबार्डचं एक्झाम्पल घेऊया. आता मला सांगा, नाबार्डवर नेहमी आयोग शेतकऱ्यांना थेट कर्ज पुरवठा करतो का असा प्रश्न विचारतात. ते बघा, शेतकऱ्यांना थेट कर्ज पुरवठा करतात का असा नेहमी प्रश्न असतो. आणि त्याचं उत्तर आहे की नाही, थेट कर्ज पुरवठा करत नाही. फक्त काय करते नाबार्ड? पुनर्वित्त पुरवठा. मग आता हा कीवर्ड महत्त्वाचा आला ना, पुनर्वित्त पुरवठा हा कीवर्ड महत्त्वाचा आला, बरोबर. मग तुम्ही काय करा? फक्त पुनर्वित्त पुरवठा हा शब्द तिथं मेन्शन करा. किंवा मग शेतकऱ्यांना थेट कर्ज पुरवठा करत नाही असं चूक करून लिहा. ही पण तुमच्या शॉर्ट नोट्समध्ये गोष्ट आली पाहिजे. किंवा आता NCERTचं एक्झाम्पल घ्या. NCERTमध्ये नेहमी एक प्रश्न असा विचारला असतो का उच्च शिक्षण संस्थेला प्रोत्साहित करा, पण ते स्टेटमेंट चूक आहे. मग उच्च शिक्षण चूक करा. तिथं लिहा, त्या NCERTच्या नोट्समध्ये लिहा उच्च शिक्षण आलं का आपल्याला लिमिट करायचं आहे. म्हणजे उच्च शिक्षण हा शब्द जर आला तर आपल्याला लिमिट करायचं आहे फक्त शालेय शिक्षणासाठी. अशा भरपूर गोष्टी आहेत. पॉलिटीचं घ्या एक्झाम्पल. पॉलिटीमध्ये सुद्धा प्रश्न विचारला जातो का लोकसभेच्या नियमानुसार आहे का, संविधानाच्या नियमानुसार आहेत का. तर मग तेही तुम्ही कीवर्ड सुद्धा मेन्शन करू शकतात. मॅन्डेटरी आहे का, व्हॉलंटरी आहे का, ऐच्छिक आहे का, अनिवार्य आहेत का, हे महत्त्वाचे शब्द असतात. ते पण तिथं तुमच्या याच्यामध्ये आले पाहिजे. किंवा कोणतीही एखादी संस्था घ्या, ती अनुदान पुरवठा करते का, निधी वितरित करते का, रोखीचे हस्तांतरण करते का, असे काही कीवर्ड्स असतात. तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन ॲनालिसिस केल्यानंतर तुम्हाला लक्षात येऊन जाईल. मग ह्या गोष्टी तुम्ही प्रॉपरली करायच्या असतात. जर समजा UGC तुम्ही करत असाल, युनिव्हर्सिटी ग्रांट कमिशन, तर युनिव्हर्सिटी ग्रांट कमिशन जे आहे ते विद्यापीठांना अनुदान वितरित करण्याचं काम करत असते. तर मग तुम्ही तिथं लिहा अनुदान वितरित करते, कारण अनुदान हा सेन्सिटिव्ह मुद्दा आहे. तो प्रश्न नेहमी विचारले जात असतात, म्हणून अनुदान हा द्या. किंवा नाही लिहिलेलं तर इथं जी हा म्हणजे ग्रांट म्हणजे अनुदान वितरण असे तुम्ही मेन्शन करू शकता. सेकंड, कीवर्ड्स आपले शॉर्ट नोट्समध्ये आले पाहिजेत. आता थर्ड सांगतो तुम्हाला. कीवर्ड झाले. थर्ड सांगतो की शॉर्ट नोट्स काढताना नेहमी लक्षात ठेवा, शॉर्ट नोट्स तुम्ही रिप्रेझेंट ते कसे करत आहात ते खूप महत्त्वाचं असतं. शॉर्ट नोट्स रिप्रेझेंटेटिव्ह कसे करू शकतात, म्हणजे तुम्ही पेपरवर ते कशा प्रकारे रिप्रेझेंट करू शकता. आता रिप्रेझेंट कसे करायचे आपले, किंवा शॉर्ट नोट्स चांगल्या प्रकारे कसे काढायचे, तर ते तुम्हाला सांगतो. शॉर्ट नोट्स काढताना तुम्हाला टेबल तयार करता येऊ शकते का, तुम्हाला कंपॅरेटिव्ह ॲनालिसिसचा तक्ता तयार करता येऊ शकतोय का, तुम्हाला वेन डायग्राम तयार करता येऊ शकते का, तुम्हाला काय मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन, काय अर्थमॅटिक प्रोग्रेशन करता येतात का, हे तुम्हाला तुम्ही हेरलं पाहिजे. किंवा तुम्हाला काही मॅपच्या अनुषंगाने ज्या फॅक्ट्स आहेत त्या रिप्रेझेंट करता येतात का, हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. आता मी तुम्हाला डेमो दाखवतो त्याचा रिप्रेझेंट करायचं म्हणजे कसं.
पहिला घ्या. रिप्रेझेंट करताना तुलनात्मकरित्या तुम्हाला रिप्रेझेंट करता येईल का ते बघा. हा तुम्हाला ही गोष्ट कळली नाही मी सांगतो. कन्झ्युमर प्राइस इंडेक्स ही संकल्पना तुम्ही ऐकली असेल, होलसेल प्राइस इंडेक्स ही संकल्पना ऐकली असेल, इंडेक्स ऑफ इंडस्ट्रियल प्रोडक्शन ही संकल्पना ऐकली असेल. तुम्हाला ह्या तिन्हींच्या नोट्स काढायच्या आहेत. तुम्ही काय करा, असा कम्प्युटर तक्ता तयार करा. इथं लिहा CPI, इथे लिहा WPI आणि इथं लिहा IPI आणि मग कम्पेअर करा. मग 1 by 1 पॉईंट कम्पेअर करत चला. हा झाला पहिला वेळ. रिप्रेझेंट कसं केलं आपण, तक्त्याच्या स्वरूपात, कम्पेरेटिव्ह तक्ता त्याला म्हणू शकतो. दुसरा तक्ता आहे पिक्टोरियल इमेज, म्हणजे गोलाकार. वेन डायग्राम असते ना गोलाकार. हां, आता त्यामध्ये तुम्ही काय करू शकता, गोलाकारमध्ये रिप्रेझेंट करायचं असेल तर GDPचं जे आपलं हे आहे बेसिकली ते तुम्ही गोलाकार स्वरूपात रिप्रेझेंट करू शकतात. कृषीचा किती आहे, 13 आहे, समथिंग येतो आम्ही तुमच्या म्हणण्यासाठी. सेवेचा किती आहे, 59 आहे. आणि औद्योगिकचा किती आहे, 24 वगैरे असेल काहीतरी, 24 किंवा 26 समथिंग दॅट. हे तुम्ही गोलाकारच्यामध्ये रिप्रेझेंट करू शकता, बरोबर ना. आता मॅपच्या अनुषंगाने तुम्ही काय रिप्रेझेंट करू शकता, नदी प्रणाली असेल. हे झालं तक्ता, हा झाला मॅप. तक्त्याला अजून आहेत तुम्हाला त्या रंगराजन पावटीच्या समित्या वगैरे असतात, त्या तुम्ही तक्त्याच्या स्वरूपात करू शकतातच ना. हे झालं दुसरं एक्झाम्पल वेन डायग्रामचं. आता तिसरं हे आपल्याकडे एक एक्झाम्पल आहे, ते म्हणजे काय, तर तुम्ही मॅपच्या अनुषंगाने जॉग्राफीच्या नोट्स काढू शकतात. काय, मॅपच्या अनुषंगाने जॉग्राफीच्या नोट्स काढू शकतात. मॅपच्या अनुषंगाने तुलनात्मक झालं, वेन डायग्राम झाली, मॅप बघूया आता आपण. आता मला सांगा, तुम्ही नदी प्रणाली करता, समजा कृष्णा नदी प्रणाली तुम्ही करतात, तर तुम्ही ती मॅपच्या अनुषंगाने रिप्रेझेंट करा. ही आहे कृष्णा नदी, इकडून आलेल्या तिच्या डाव्या उपनद्या, इकडून आलेल्या तिच्या उजव्या उपनद्या. हा, ह्या डाव्या उपनदीवर आहे हे धरण, वेण्णा नदीवर आहे धोम धरण. मग इथं लगेच लिहा वेण्णा धोम, ही कृष्णा, ही वेण्णा ही त्याची डावी उपनदी, इकडून येणारी येरणा ही काय सर उजवी उपनदी, भीमा ही उजवी उपनदी. मला आता आठवत नाही पण असं करा, काय असेल ते बघून घ्या तुम्ही. हां, आता कृष्णा आणि याचा पंचगंगेचा संगम झाला नरसोबाची वाडीला, लगेच मग संगमावर नरसोबाची वाडी. असं तुम्ही जॉग्राफीचे जे नोट्स करताना मॅपच्या स्वरूपात सुद्धा तुम्ही काही गोष्टी रिप्रेझेंट करू शकतात. हे पण महत्त्वाचं कसं आहे. आता काही गोष्टी असतात ज्याला तुम्ही चढता क्रम उतरता क्रम अरेंज करू शकता. समजा आता जॉग्राफीचं एक्झाम्पल घ्या, तुम्हाला शिखरांची उंची लिहायची आहे, तर मग तुम्ही शिखरांच्या उंचीचा क्रम असा लिहा 1 ते 10 असं रिप्रेझेंट करा टेबल फॉर्ममध्ये. हां, कळसुबाई मोठा आहे, नंतर मग हे आहे मोठं, साल्हेर मोठा आहे कळसुबाई नंतर मग बाकीचे काय असतील ते असं रिप्रेझेंट करा तुम्ही. चढता क्रम आहे, उतरता क्रम आहे, हे लिहा. आता एक सेकंड थिंग तुम्हाला सांगतो, तुम्हाला काही निमोनिक्स माहीत आहेत का? त्या निमोनिक्सही जर तुम्ही डायरेक्टली त्या याच्यामध्ये लिहित गेला, शॉर्ट नोट्समध्ये फक्त निमोनिक्सच्या माध्यमातून शॉर्ट नोट जर रिप्रेझेंट करत गेला तर तेही खूप चांगलं असतं. निमोनिक्स म्हणजे काय, आता मी शिखरांची उंची तुम्हाला सांगितली, शिखरांच्या उंचीबद्दल तुम्हाला कसा मी असतो निमोनिक्स माहिती, बरोबर, कसा मी असतो निमोनिक्स तुम्हाला शिखरांच्या उंचीबद्दल माहिती. तर मग तुम्ही काय करू शकता, फक्त आणि फक्त शिखरांची उंची कसा मी असतो असं लिहू शकता. शिखरांची उंची कसा मी असतो, बस एवढं ते सोपं आहे. मग तुम्ही फक्त नोट्स लिहिताना फक्त निमोनिक्स रिप्रेझेंट करा कसा मी असतो. दुसरी हे आहे प्रायव्हेट सेक्टर लेंडिंगबद्दलची आपली, कशी नसते लस, तुम्ही असं लगेच रिप्रेझेंट करा कशी नसते लस, एवढंच फक्त. म्हणजे तुम्हाला त्या निमोनिक्स माहिती आहे तर तुम्ही त्या निमोनिक्स आणि तुम्ही निमोनिक्स डेव्हलप करा. प्रिव्हियस क्वेश्चन करताना त्या निमोनिक्स डेव्हलप करा किंवा तुम्ही वाचताना त्या निमोनिक्स डेव्हलप करा. तेव्हा ज्या निमोनिक्स डेव्हलप करशाल ना त्या निमोनिक्स तुमच्या ह्या शॉर्ट नोट्समध्ये आल्या पाहिजे. म्हणजे तुम्हाला तो डाटा लक्षात कसा ठेवायचा आहे ही गोष्ट. हां, ही झाली निमोनिक्स बद्दलची. आता दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो शॉर्ट नोट्स बद्दलची. तुम्हाला डाटा तुमच्यामध्ये, डाटा म्हणजे फॅक्ट्स सगळ्या ज्या काही तुम्ही पुस्तकामध्ये वाचतात त्या फॅक्ट्स तुमच्या माइंडमध्ये तुम्ही कशा स्टोअर करून ठेवू शकता. त्यासाठी तुम्ही काही ट्रिक्स, न्यूमोनिक्स, लॉजिक्स काय आले असतील ना तर ती लॉजिक सरळ फक्त नोट्समध्ये रिप्रेझेंट करा, बाकी काहीच करू नका. म्हणजे एक्झाम्पल जर द्यायचं म्हटलं तर ही पहिली झाली निमोनिक्सची. आता मी तुम्हाला दुसरं माझं एक्झाम्पल देतो. हां, आपले हे जे काही साक्षरता कार्यक्रम आहे त्यातला राष्ट्रीय प्रशिक्षण कार्यक्रम कधीचा आहे 1978चा. हां, मलाच 10 ॲड केला का मग त्याच्यामध्ये राष्ट्रीय साक्षरता अभियान येईल.
10 ॲड केलं का लगेच राष्ट्रीय साक्षरता अभियान, हां लगेच त्याच्यात 21 ॲड केलं का लगेच येऊन जाईल हे साक्षर भारत अभियान. म्हणजे मी मग ज्यावेळेस साक्षरता कार्यक्रम करेल ना सगळे, त्यावेळेस फक्त मी काय लिहिल माझ्या नोट्समध्ये असं सांगतो मला. आता बघा 1978 राष्ट्रीय प्रौढ शिक्षण कार्यक्रम, राष्ट्रीय प्रौढ शिक्षण कार्यक्रम असं लिहिल. राष्ट्रीय प्रौढ शिक्षण कार्यक्रम 10 ॲड करेल त्याच्यामध्ये. म्हणजे मला लक्षात ठेवायचं का लगेच 10 वर्षांनी 1988ला राष्ट्रीय साक्षरता अभियान आलं. त्याच्यानंतर पुन्हा मी 21 ॲड करील, म्हणजे 2009ला साक्षर भारत अभियान आलं. म्हणजे मी फक्त हे असे रिप्रेझेंट केले. नुमिकच्या साधने मला, कारण हे लक्षात राहिले, ही गोष्ट माझ्या लक्षात राहिलेली आहे, हे सर्वात महत्त्वाचं आहे. किंवा समजा मनरेगाबद्दलच्या मला योजना लक्षात राहत नाहीत, कशा आहेत त्या कशा नाही, तर मग मी त्या सिक्वेन्स लक्षात क्रोनॉलॉजिकली अरेंज करेल. समजा आता नॅशनल रुरल लाईव्हलीहूड मिशन आहे, त्याच्या मला ज्या सर्व योजना आहेत त्या लक्षात राहत नाही, तर मी लगेच लिहिल 1979ला आली ट्रायसेम, फक्त असं लिहिलं मी, बाकी काहीच नाही. 1979ला आली ट्रायसेम, 1980ला आली IRDP, त्याच वर्षी 1980ला मनरेगावाली आली होती NRLM, नॅशनल रुरल लाईव्हलीहूड मिशन. ही मनरेगाची चेन आहे आणि ही आपली नॅशनल रुरल लाईव्हलीहूड मिशनवाली चेन आहे. आता 1982ला आली DWCRA, लगेच त्याच्या 1 वर्षानंतर आली यांच्यावाली RLEGP. इथे 1 वर्ष बघा 1979. आता 1988ला आली मिलेनियम वेल स्कीम यांच्यावाली 1 वर्षाने आली जवाहर रोजगार योजना. ह्या दोन्हीच्या योजनेच्या एकत्रीकरण रिपीट करतो मी, बघा तुम्हाला एक अंदाज येऊन जाईल. 1992ला आली यांची सितारा, याच्या 1 वर्षानंतर याच्यावाली आली होती. म्हणजे रिप्रेझेंट केले बघा मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन +1 मनरेगाचे तिकडे सिक्वेन्स आहे, इकडे NRLMची. म्हणजे मी स्वतः ह्या लक्षात ठेवलेल्या अशा गोष्टी होत्या, म्हणून तुम्हाला मी ते सांगतोय. हां 1 वर्षाने याची आली असोसित रोजगार योजना ARY. असं तुम्ही रिप्रेझेंट करू शकता. रिप्रेझेंटेशन म्हणजे तुमच्या ह्या फॅक्ट्स लक्षात राहतील. मी फॅक्ट लक्षात ठेवण्यासाठी हे मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन लक्षात ठेवले, मग मी शॉर्ट नोट्समध्ये तशा प्रकारे रिप्रेझेंट करणार आहे, हे लक्षात आलं पाहिजे. म्हणजे तुम्ही जे काही डाटा फॅक्ट्स कशा लक्षात ठेवू शकता त्यासाठी डेव्हलप केला निमोनिक्स, ट्रिक्स, लॉजिक, मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन, हे सर्व जे काय आहे ना ते तुमच्या याच्यामध्ये आलं पाहिजे नोट्समध्ये. कारण ते तुम्हाला रिकॉल पण करायचं आहे, लक्षात पण ठेवायचं आहे आणि रिवाईज पण करायचं आहे. त्यामुळे ते महत्त्वाचं आहे. आणि जेवढं तुम्ही निमोनिक्स, जेवढं ट्रिक्स, तेवढं क्लुप्त्या काढशाल तेवढं नेहमी बेटर असतं. आणि ते नोट्समध्ये उतरलं पाहिजे, तेव्हाच तुमच्या नोट्स चांगल्या इफेक्टिव्हली बनतील. लक्षात आलं? ही एक गोष्ट ही गोष्ट ही खूप महत्त्वाची आहे, लक्षात ठेवा नेहमी. आता मी तुम्हाला एक माझा शॉर्ट नोट्सचा डेमो दाखवेल. आता एक लक्षात ठेवा, पुन्हा शॉर्ट नोट्स काढताना एक नेहमी लक्षात ठेवा का शॉर्ट नोट्स तुम्ही मॅक्झिमम टाईम रिकॉल केला पाहिजे. म्हणजे तुम्ही शॉर्ट नोट्स काढल्या आहे समजा HRDच्या, तर HRDच्या ज्या शॉर्ट नोट्स आहेत ते तुम्ही कायमस्वरूपी रिकॉल केल्या पाहिजे. किंवा इकॉनॉमिक्सच्या तुम्ही काढल्या तर इकॉनॉमिक्सच्या सुद्धा कायमस्वरूपी तुम्ही त्या रिकॉल केल्या पाहिजे. आणि ते रिकॉल केलं पाहिजे तुमच्या निमोनिकच्या माध्यमातून. जेवढं मॅक्झिमम तुम्ही रिकॉल करशाल तेवढं फायद्याचं असतं कधी पण. आणि एकमेकाला असं लिंक करत जायचे, टॉपिक क्रमाने लावत जायचे, चढत्या क्रमाने लावत जायचे, उतरत्या क्रमाने लावत जायचे, सिक्वेन्स लावत जायचे, क्रोनॉलॉजिकल अरेंज करत जायचे आणि मग नोट्स करत जायचे. त्या इफेक्टिव्हली बांधायचे असतं आणि ते आपल्या लक्षात पण चांगल्या प्रकारे लागतात. मी नेहमी सांगत असतो पुस्तकं महत्त्वाची आहेत, पण फक्त पुस्तकाची नावं महत्त्वाची नाहीत. तर ते पुस्तक आपण कसं वाचतो, कशा ॲप्रोचने ते वाचल्यानंतर त्याच्यामधला डाटा फॅक्ट्स आपण आपल्या माइंडमध्ये कशा प्रकारे स्टोअर करतो आणि त्याचं ॲप्लिकेशन प्रॉपरली एक्झामच्या दिवशी कसं करतो, त्या गोष्टी खूप मॅटर करत असतात. आणि दॅट्स मेक डिफरन्स बिटवीन सक्सेसफुल कॅन्डिडेट अँड अनसक्सेसफुल कॅन्डिडेट्स. ह्याच गोष्टी यशस्वी आणि अयशस्वी उमेदवारांमध्ये फरक करत असतात, लक्षात ठेवा. माइंडमध्ये कसा डाटा उचलायचा, तो शॉर्ट नोट्समध्ये कसा रिप्रेझेंट करायचा आणि त्याचं ॲप्लिकेशन प्रॉपरली एक्झामच्या दिवशी कसं करायचं. आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा रिकॉल आणि रिव्हिजनचा पण. आता आपण माझी एक फक्त शॉर्ट नोट्स फक्त रिवाईज करू. म्हणजे मी कशी रिकॉल करत होतो शॉर्ट नोट्स, कारण मी त्या काढलेली शॉर्ट नोट्स होती ती मी कशी रिकॉल करणार आहे किंवा मग ती कशी मी रिप्रेझेंट करणार आहे, लक्षात घ्या. आता तुम्ही मानव संसाधन विकासाबद्दलच्या ज्या महत्त्वाच्या संस्था आहेत त्या ऐकल्याच असतील. आता त्या तुम्हाला नोट्सच्या स्वरूपात कशा रिप्रेझेंट करायच्या ते मी तुम्हाला फक्त त्या डेमो दाखवेल.
आता सर्वात पहिली संस्था आहे AICTE 1945 सालची. दुसरी संस्था आहे UGC 1953 सालची. तिसरी संस्था आहे NCERT. आता नॅशनल काउन्सिल ऑफ व्होकेशनल ट्रेनिंग सुद्धा आहे आपली 1956, आपण तिथं घेणार नाही. तुम्हाला दिसायला प्रोग्राम होत असा खाली घेतो थोडं. UGC 1945ची, सॉरी UGC नाही, AICTE 1945ची. दुसरी संस्था आहे UGC 1956ची, सॉरी 1953ची. तिसरी संस्था आहे नॅशनल काउन्सिल ऑफ व्होकेशनल ट्रेनिंग 1956, पण ती आपण घेणार नाही. चौथी संस्था आहे NCERT 1961ची. पाचवी संस्था आहे तिथं NIUP सुद्धा आहे, पण ती पण आपण घेणार नाही. पाचवी संस्था आहे नॅशनल काउन्सिल ऑफ टीचर एज्युकेशन 1973ची. आता बघा, तुम्ही सगळ्या फॅट बघितल्या. आता मी कशा अरेंज केल्या बघा, 45, 53, 61, 73 क्रोनॉलॉजिकली अरेंज केलेलं आहे, कारण मला तसं लक्षात ठेवायचं आहे यांचे स्थापना वर्ष. आता इथं NIUPचं आहे, NIUPची सुद्धा स्थापना 1961ला आहे. इथं 1953 नंतर 3 वर्षांनी नॅशनल काउन्सिल ऑफ व्होकेशनल ट्रेनिंगची स्थापना आहे, 3 वर्षांनी त्या परिपूर्ण करणार आहे. पहिलं झालं क्रोनॉलॉजिकल अरेंज केलं. आता मी यांचे हेडक्वार्टर रिप्रेझेंट करेल खाली, बरोबर सिक्वेन्स बघा. आता मी यांचे हेडक्वार्टर लिहिल. AICTEचा रोड आहे, दिल्लीला आहे. UGCचा कुठं आहे, दिल्लीला आहे. NCERTचं कुठं आहे, दिल्लीला आहे. NCERTचं कुठं आहे, दिल्लीला आहे. सगळ्यांचं दिल्लीला आहे, मला लक्षातच ठेवायचं नाही, कारण मी लक्षात घेऊ लगेच अंदाज काय मला माहिती आहे सगळ्यांची दिल्लीला आहे, बस संपला विषय. दिल्ली 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 दिल्ली. आता पुढचा मुद्दा काय, तो लोगो. आता लोगो तर आपल्याला बघायचा आहेच, मग तो लोगो फक्त बघून घ्या तुम्ही, किंवा फक्त लोगो जर तुम्ही लक्षात ठेवण्यासाठी काही ट्रिक्स आल्या तर त्या नमुनीसुद्धा लक्षात घ्या. आंबेडकरांचा आपला जो हे आहे ना चक्रवाला, जो UGCच्या लोगोमध्ये चक्र आहे, इथं मग लिहा चक्र. AICTE काय, टेक्निकल एज्युकेशन बद्दलची. टेक्निकल म्हणजे काय, नट बोल्ट. मग नट आणि बोल्ट ज्याच्यामध्ये आहे ना, तो लोगो AICTEचा आहे. आता UGCचा लोगो आपण रिकॉल करूया. UGCच्या लोगोमध्ये काय, बाबासाहेब आंबेडकरांनी बऱ्याचशा पदव्या घेतल्या होत्या, म्हणून बाबासाहेब आंबेडकरांचा जो असा चक्र आहे ना, तो चक्र हा UGCच्या लोगोमध्ये आहे. इथं मी लिहिल चक्र, कारण मला लोगो लक्षात ठेवायचा आहे. AICTEचा लोगो नट आणि बोल्ट, कारण AICTE तांत्रिक एज्युकेशन बद्दलची, इंजिनिअरिंग बद्दलची, बरोबर झालं. आता NCERTचा लोगो कसा आहे, 3 हंस एकत्र आले, मग इथं लिहिल मी 3 हंस. आता नॅशनल काउन्सिल ऑफ टीचर एज्युकेशन त्यांचं असं हे गुरुने असं एका विद्यार्थ्यावर हे ठेवलेलं, बरोबर, त्याच्यावरून मला तो लक्षात ठेवता येईल. आता हे झाले लोगो. आता स्लोगन मला कम्पॅरेटिव्हली बरोबर 1 by 1 इथं रिप्रेझेंट करायचे आहेत. आता त्या लोगो ते जे स्लोगन आहेत त्या प्रत्येक इन्स्टिट्यूशनचे, ते इन्स्टिट्यूशनचे लोगो ते जे हे आहे स्लोगन, ते स्लोगन लिहून लक्षात ठेवण्यासाठी काही न्यूमिक्स ट्रिक डेव्हलप केली आहे का, तर ती मला बघायची. टेक्निकल या शब्दावर मला लक्षात आहे का, योग कर्मसु कौशल्य कशातून देतो असं आपण, तांत्रिक शिक्षणामधून, बरोबर. म्हणजे कौशल्य हा शब्द आला की तो झाला AICTEचा स्लोगन. कौशल्यम तांत्रिक आहे, इंजिनिअरिंग बद्दलची आहे, म्हणजे कौशल्यम हे ज्या शब्दात आहे तो स्लोगन आहे AICTEचा. आता UGC बघू. आता मी UGCसाठी काही नॉलेज डेव्हलप केलेले आहे का, मी तयार केले आहे का. उच्च शिक्षण घेतल्यानंतर आपण मुक्त होऊन जातो लग्न करायला, म्हणजे विमुक्त आहे, ज्ञान विज्ञान विमुक्त आहे. ज्ञान घेऊन आपण आपलं ग्रॅज्युएशन पूर्ण करत आहोत, आणि ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यानंतर आपण लग्न करण्यासाठी मुक्त होत आहोत. ह्या अनुषंगाने मी ही UGCच्या ज्या काही स्लोगन आहे ते लक्षात ठेवलं होतं, म्हणून मी लक्षात ज्ञान विज्ञान विमुक्त आहे. आणि एक लक्षात घ्या बरं का, मग त्यावेळेस मी काय करेल, नोट्समध्ये मी फक्त विमुक्त हा जो शब्द आहे ते विमुक्त ह्या शब्दाला हे करेल, हायलाईट करेन, कारण का ते विमुक्त ह्या शब्दावरून हा UGCचा स्लोगन लक्षात ठेवलेला आहे. इथं मी कौशल्यमला केला का, कारण कौशल्यम ह्या शब्दावरून मी याचा स्लोगन लक्षात ठेवलं. आता मला जायचं NCERTकडं. आता NCERT बद्दल मी काय केलं होतं का, विद्या NCERT शिकते. विद्या ही विद्यार्थी जी आहे ना ती NCERTचा अभ्यास करते UPSC पास होण्यासाठी, म्हणून विद्या
मृत मुष्टे, मी विद्याला फक्त असं करेल इथं हायलाईट, कारण मला लक्षात ठेवलेलं मी ते विद्या या शब्दावर, विद्या मृत मुष्टे. आता बघा नॅशनल कौन्सिल ऑफ टीचर एज्युकेशन. टीचर या शब्दावरून माझ्या लगेच लक्षात येईल का, टीचर म्हणजे काय, गुरु. म्हणजे गुरु गुरुत मत धमतो जे आहे ना, तो NCERTचा स्लोगन आहे. म्हणजे मला लक्षात त्या अनुषंगाने ठेवायचं आहे. मग मी काय करेल, गुरु या शब्दाला इथे हे करेल, गुरु गुरुमत्त ध्येय, गुरु या शब्दाला हे करेल. म्हणजे मी रिप्रेझेंट करताना पण अशा अनुषंगाने रिप्रेझेंट केला आहे की मला काही ज्या अनुषंगाने मला तो डाटा रिकॉल करता येतो किंवा लक्षात ठेवता येतो त्या पॉईंटला मी हायलाईट केलेले बघा. आणि कम्प्युटर चालू आहे 45, 53, 61, 73, दिल्ली दिल्ली दिल्ली, सगळीकडे दिल्ली, कटच महाराड आहे. खाली ते काय आहे ते त्याची ते हे लोगो, आणि खाली त्याचे काय ते आहे स्लोगन ते. आता पुढचं लगेच पुढचा पॉईंट घ्यायचा. आता हे मी फक्त हे करतो, आपल्याकडं बोर्डची कमतरता असल्यामुळे, म्हणजे बोर्डची साईज आपली छोटी असल्यामुळे. हां, आता बघू आपण पुढे हे रिजनल इन्स्टिट्यूशन यांच्या लगेच. मग रिजनल इन्स्टिट्यूशन मला रिकॉल करायचे AICTच्या. मी भोपाळ, बंगलोर आणि कोलकाता ह्या तिन्ही रिजनल इन्स्टिट्यूशन म्हणजे प्रादेशिक केंद्र त्यांचे आहेत. भोपाळ, बंगलोर, कोलकाता इथं घेतले. UGCमध्ये सुद्धा भोपाळ, बंगलोर, कोलकाता ह्या 3 ठिकाणी ज्यांच्या प्रादेशिक संस्था आहेत, ह्या 2 कॉमन आहेत बघा. मग मी असं लिहिलेलं बघा, भोपाळ, बंगलोर, कोलकाता, भोपाळ, बंगलोर, कोलकाता. या दोन्हीला पण कॉमन आहेत, AICTला पण आणि UGCला पण प्रादेशिक केंद्र त्यांची. हां, आता मला AICTची रिकॉल करायची. AICTची आपल्या महाराष्ट्रातील आहे पुणे या ठिकाणी. पुणे या ठिकाणी आय थिंक सो. आता बघ तुम्ही बघून घेतो पुणे. पुणे या ठिकाणी आहे बघा. जे त्या मग जे आहेत ना, भोपाळ, बंगाल आणि कोलकाता तुम्ही लिहिलं इथं बरोबर. आता पुढे बघा NCERT बद्दल आपण जाऊया. NCERTला मला रिप्रेझेंट करायचे. NCERTचे प्रादेशिक केंद्र जे आहे ते मला रिप्रेझेंट करायचे आहेत. भोपाळ, बंगाल, कोलकाता, भोपाळ, बंगाल, कोलकाता. आता NCERTचे मला रिप्रेझेंट करायचे. आता NCERT रिप्रेझेंट करताना मी एक वेगळ्या पद्धतीने लक्षात ठेवले होते. अजमेर, भोपाळ, भुवनेश्वर, अजमेर, भोपाळ, भुवनेश्वर. मी असं लिहिलं, अजमेर, भोपाळ, भुवनेश्वर. इकडं अजमेर आहे, मध्य प्रदेशमध्ये भोपाळ आहे आणि इकडे खाली भुवनेश्वर आहे. आता इकडं बघा, इकडं आहे म्हैसूर, इकडं आहे भोपाळ आणि इकडं आहे शिलाँग. मी लक्षात ठेवलं अशा अनुषंगाने, मी अशा अनुषंगाने लक्षात ठेवले, म्हणून मी अशा प्रकारे ते NCERTच्या प्रादेशिक केंद्र जे आहेत ते रिप्रेझेंट करेल. आता नॅशनल कौन्सिल ऑफ टीचर एज्युकेशनला प्रादेशिक केंद्रच नाही, मग मी इथला पॉईंट ब्लँक करून टाकेल. हे झाले प्रादेशिक केंद्र आपले सगळे रिकॉल. हे कसे लक्षात ठेवले, भोपाळ, बंगाल, कोलकाता, भोपाळ, बंगाल, कोलकाता. हे अबोबू, म्हैसूर, भोपाळ, शिलाँग आणि तिकडे झालं ब्लँक. आता नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल ट्रेनिंगचं अजूनही काही इन्स्टिट्यूशन आहे, मग मी ते खाली फक्त नॉर्मल याच्यामध्ये लिहिल. NP दिल्ली, सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशनल ट्रेनिंग दिल्ली, 1984ला स्थापना, हिची 1961ला, असं कॉमनमध्ये लिहिल फक्त. आणि पंडित सुंदरलाल शर्मा, काउन्सिल ऑफ व्होकेशनल एज्युकेशन अँड ट्रेनिंग, तिचे हेडक्वार्टर आहे भोपाळला, 1993 स्थापना. बस संपला विषय. हे एक झालं. आता मला पुन्हा UGCचं लक्षात आला. UGC सुद्धा काही प्रादेशिक संस्था म्हणण्यापेक्षा काही मूल्यमापन संस्था आहे. UGCचं आहे नॅक. लक्षात घ्या बरं का, लक्षात द्या. नॅक 1994 बंगलोर, तिचं हेडक्वार्टर आहे बंगलोरला. आता बघा इथं बंगलोर, नॅकचं हेडक्वार्टर 1994. आता लगेच रिप्रेझेंट करताना काय करेल, इथं नॅक आहे तर इथं काय NBA नॅशनल बोर्ड ऑफ ॲक्रेडिटेशन 1994, तिचं हेडक्वार्टर आहे दिल्लीला. आता बघा तुम्ही रिप्रेझेंट मी कसे केलेले आहेत. याच्या AICTच्या प्रादेशिक केंद्र आहेत भोपाळ, बंगलोर, कोलकाता. UGC जे आहेत ते पण तिथे आहेत, भोपाळ, बंगलोर, कोलकाता. हां, आता दुसरी गोष्ट बघा लगेच, नॅक याची सुद्धा UGC नॅक 1994 स्थापना. त्याच वेळेस AICTची NBA नॅशनल बोर्ड ऑफ ॲक्रेडिटेशन 1994 स्थापना. याचा हेडक्वार्टर बेंगलोर, याचा हेडक्वार्टर दिल्लीला. मी इथं अशा नोट्समध्ये रिप्रेझेंट केलेले आहेत. झालं. आता यांची कार्य कोणती, मला पुन्हा असं सिक्वेन्समध्ये कम्पेअर करायचे आहेत. आता कार्य रिप्रेझेंट करायचे आहेत, तर मग कार्य मी कशी रिप्रेझेंट करेल लक्षात घ्या.
आता कार्य रिप्रेझेंट करताना मी काहीच लिहिणार नाही, मॅक्झिममली काहीच लिहिणार नाही, फक्त सेन्सिटिव्ह कार्य आहे त्याची फक्त कीवर्ड्स लिहिल. आता बघा AICT टेक्निकल हा शब्द आहे, त्याच्यावर माझ्या लक्षात येईल का तांत्रिक, लगेच इथं काय करेल, हां टेक्निकल आहे ना, मग रिकॉल करेल, याला टेक्निकल आहे तरी तर तांत्रिक शिक्षण बघतो, एवढंच लक्षात ठेवायचं मला, बाकी काहीच नाही लक्षात ठेवायचं. मग तांत्रिक शिक्षण, तांत्रिक शिक्षणाबद्दलची का फक्त बस एवढंच, बाकी काहीच नाही. आता मग माझ्या मनात एक इंटरेस्ट येऊन जाईल का तांत्रिक शिक्षणामध्ये कोणते तांत्रिक शिक्षण इन्क्लूड होतात. हां ते आहेत काय ते 10-12 जणांची आधी, इंजिनिअरिंग, फार्मसी, मॅनेजमेंट वगैरे काय आहे ते, हां जाऊन द्या. पण आता मला एक सेन्सिटिव्ह वर्ड आढळला का तांत्रिक शिक्षणामध्ये व्यवस्थापन आणि उपयोजित कला ह्या 2 गोष्टी अंतर्भूत असतात. मग मी फक्त इथं कंसात लिहिल का व्यवस्थापन प्लस उपयोजित कला यांचा समावेशही, व्यवस्थापन प्लस उपयोजित कला यांचा समावेशही तांत्रिक शिक्षणामध्ये होतो. बस बाकी काहीच मी घेणार नाही. मग ते मूल्यमापन करणं असो, तांत्रिक शिक्षणाचा प्रसार करणं असो, धोरण निर्मिती करणं असो, मी इथं रिप्रेझेंट करणार नाही. आता UGCचं बघू. UGC युनिव्हर्सिटी म्हणजे उच्च शिक्षण, फक्त मी इथं कीवर्ड लिहिलं उच्च शिक्षण बस, बाकी काही लिहिल का, नाही लिहिणार उच्च शिक्षण, कारण मला युनिव्हर्सिटी याच्याद्वारे माहिती आहे उच्च शिक्षण बस, मला त्यानंतर काहीच रिकॉल करायचं नाही, संपला विषय. दुसरं मला एक महत्त्वाची सेन्सिटिव्ह गोष्ट या UGCच्या कार्याबद्दल लक्षात येते, ती म्हणजे काय, जी म्हणजे काय, ग्रांट म्हणजे अनुदान. मग ह्या जी शब्दावरून ग्रांट म्हणजे अनुदान फक्त बस, म्हणजे अनुदानाचं वितरण करण्याचं कार्य ही UGC करत असते बस. मला फक्त एवढंच रिप्रेझेंट करायचं नोट्समध्ये, उच्च शिक्षण आहे अनुदान. आता दुसरी गोष्ट मी एक लक्षात ठेवील का, जर उच्च शिक्षण आहे आणि जर त्याने विचारलं का UGC ही शालेय शिक्षणासाठी कार्य करते, तर मी शालेय शिक्षण हा शब्द आला का लगेच एलिमिनेट करेल त्या स्टेटमेंट, फक्त मी असा अप्रोच डेव्हलप करणार आहे. आता बघूया आपण NCERT नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशन अँड रिसर्च अँड ट्रेनिंग. आता मला ते रिप्रेझेंट करायचं आहे शॉर्ट नोट्समध्ये. आता मी काय करेल सिम्पलमध्ये, नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशन, एज्युकेशन या शब्दावर लक्षात ठेवलं का 1ली ते 12वीपर्यंत शिक्षण म्हणजे शालेय शिक्षण. मी फक्त इथं काय लिहिल, शालेय शिक्षण. मग शालेय शिक्षण कधीपर्यंत आहे, 1ली ते 12वी बस, एवढंच मी लिहिणार आहे इथं, बाकी काहीच लिहिणार नाही. आता मला त्या संस्थेच्या नावामध्ये तिचे सगळे काही कार्य माहिती आहे. रिसर्च आहे, संशोधन आहे, ट्रेनिंग आहे, संशोधन, प्रशिक्षण, मूल्यमापन बस, संपला विषय, काहीच नाही, बाकी काही बघणार पण नाही त्याच्याकडे. फक्त एक अजून एक सेन्सिटिव्ह मुद्दा मला इथं आढळला, राष्ट्रीय शिक्षण आराखडा, का त्याच्यावर प्रश्न विचारला शकतो. मग मी फक्त लिहिल राष्ट्रीय शिक्षण आराखडा 2005, म्हणजे थोडक्यात नॅशनल कुरिक्युलम फ्रेमवर्क जे आहे, म्हणजे थोडक्यात अभ्यासक्रम देण्याचं काम आहे ही करणार आहे NCERT, अभ्यासक्रम सुनिश्चित करण्याचं काम NCERT करणार आहे आणि तो 2005चा आहे. फक्त इथं मी फक्त लिहिलं का, कारण तो प्रश्न विचारला शकतो, फॅक्ट आहे. दुसरी मग काय, नॅशनल टीचर टॅलेंट सर्च स्कीम जी आहे 1963-64ची, ती पण मी रिप्रेझेंट करून लिहू शकतो. नॅशनल टॅलेंट सर्च एक्झामिनेशन आहे ते 1963-64ची, ती मग मी रिप्रेझेंट करून लिहीन, असं मी रिप्रेझेंट करेन. आता नॅशनल काउन्सिल ऑफ टीचर एज्युकेशनबद्दल काय, नाव तर दिलं टीचर एज्युकेशन, फक्त बस शिक्षण, शालेय शिक्षण आहे काय, टीचर एज्युकेशन दिले. हां मग टीचर एज्युकेशन मी काय लक्षात ठेवलं, हां टीचर एज्युकेशन चला, शिक्षक शिक्षणासंदर्भातली शिक्षक शिक्षण, टीचर एज्युकेशन बस, मी तिथं लिहिणार पण नाही, कारण मला त्या नावातच सापडलेलं आहे, बाकी काही लिहिणार नाही. आता झालं. आता अशा प्रकारे मी हा रिप्रेझेंट केला. कंपॅरेटिव्हली पण आहे आणि न्यूमेरिक्स पण याच्यामध्ये आहेत. मग तुम्ही सुद्धा असे निमोनिक जे डेव्हलप केले असतील, असे कंप्युटर तुम्हाला रिप्रेझेंट करण्यात आले आहेत का, ते परत डेव्हलप करा सगळ्या गोष्टी वगैरे, आणि त्या प्रकारे तुम्ही तुमचे शॉर्ट नोट्स रिप्रेझेंट करत जा. आता पुढचा आपला प्रश्न आहे रिव्हिजन, बरोबर. आता रिव्हिजन सांगतो मी तुम्हाला. रिव्हिजनबद्दलही बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे प्रश्न असतात का, रिव्हिजन कधी करावी, कशी करावी, केव्हा करावी, भरपूर प्रश्न असतात. आता मी माझा वैयक्तिक रिव्हिजन फंडा सांगतो आणि तुम्हाला पहिली गोष्ट सांगतो, रिव्हिजन आणि रीरीडिंग याच्यामध्ये फरक आहे. मी पहिल्यांदा तुम्हाला रिव्हिजनची स्ट्रॅटेजी माझी सांगतो, त्यानंतर मग रिव्हिजन करताना आपल्याला एक्स्ट्रा काय करता येईल त्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो पर्टिक्युलरली, बरं का. पहिली गोष्ट म्हणजे रिव्हिजनचे 3 वे असतात. पहिला वे, डेली रिव्हिजन आपण केली पाहिजे. दुसरा वे असतो वीकली रिव्हिजन आपण केली पाहिजे. आणि तिसरा वे असतो जी तुम्ही कायमस्वरूपी करता असतात, फक्त तीच करतात बरेचसे विद्यार्थी, आणि ते चुकीचं आहे. ते म्हणजे पुस्तक वाचल्यानंतर मग सेकंड रिडिंग, थर्ड रिडिंग जे आहेत ना त्या टाईपच्या, तो झाला तिसरा रिडिंग, तिसरा वेळेस.
सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ काय असेल ते रिडिंग. आता रिव्हिजनची स्ट्रॅटेजी बघा. डेली रिव्हिजन पाहिजे. डेली रिव्हिजन पाहिजे म्हणजे काय, सगळ्या गोष्टींचं रिव्हिजन करायचं नाही. तुम्ही हा जो डाटा आहे, ह्या ज्या फॅक्ट आहेत ना, ते फॅक्ट आयुष्यभरासाठी किंवा 2-3 महिन्यासाठी तुम्ही लक्षात ठेवू शकत नाही. तुम्हाला त्या तुमच्या कायमस्वरूपावरून नेहमी त्या तुमच्या त्या डोळ्याखालून गेल्या पाहिजे. जेवढ्या जास्त वेळा तुमच्या त्या डोळ्याखालून जातील तेवढ्या त्या तुमच्या चांगल्या प्रकारे लक्षात राहतील. त्याच्यामुळं तुम्ही बेसिकली रिव्हिजन करताना लक्षात ठेवा, डेली एकच लक्षात ठेवायचं, तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत जेवढं वाचतात ना तेवढं फक्त आणि फक्त रात्री झोपण्यापूर्वी किमान अर्धा ते पाऊण तासामध्ये सगळ्या फॅक्ट रिवाईज केल्या पाहिजे. काय तुम्ही वाचले आज, हा तुम्ही पॉलिटीचे इकॉनॉमीचा चॅप्टर वाचलाय, पॉवर्टीचा काहीतरी, सगळ्या फॅक्ट आणि त्याच्या पॉवर्टीच्या पूर्ण अर्थामध्ये फक्त रिकॉल करून घ्या, रिवाईज करून घ्या. पुस्तक ठेवा बरोबर. पहिल्यांतर मी सांगतो, झोपण्यापूर्वी काय करा, सगळ्या फॅक्ट जेवढं वाचल्या दिवसभराच्या एका जागेवर शांत झोपा आणि फक्त सगळ्या ज्या फॅक्ट आहेत ना स्वतःहून तुम्हाला रिकॉल करता येतं का, स्वतःहून तुम्हाला आठवतात का, ह्या तुम्ही त्याचा प्रयत्न करा. नाही आठवलं जाऊन द्या, नाही आठवलं काहीच नाही प्रॉब्लेम. पण मग नाही आठवलं तर मग पुन्हा एकदा पुस्तक चाळा आणि पुन्हा मग ते फॅक्ट बघून घ्या. पण डेली तसं करा. जेवढं जास्त तुम्ही रिकॉल करशाल डेली आणि जेवढं जास्त फॅक्ट तुम्ही रिकॉल करशाल तेवढं जास्त तुम्हाला फायदा होईल. सेकंड थिंग आहे विकली रिव्हिजन. जशी डेली रिव्हिजन आपण दर दिवसाला करत असतो, दिवसभरामध्ये वाचलेल्या फॅक्ट आपण रिवाईज करत असतो, तसंच पूर्ण वीकमध्ये ज्या काही फॅक्ट आपण वाचलेल्या आहेत, फक्त फॅक्ट्स आणि इम्पॉर्टंट कीवर्ड्स, बस बाकी काहीच नाही. फक्त फॅक्ट आणि कीवर्ड्स, बाकी उद्दिष्ट, कार्य, वैशिष्ट्ये काहीच बघायचं नाही. फक्त फॅक्ट आणि महत्त्वाचे कीवर्ड्स बघ. फक्त रविवारी जो तुमचा वॉट डे असतो, सदाशिव पेठमध्ये असं मुलांचा मुळात म्हणजे रविवार हाच वॉट डे असतो, पण तो आपला वॉट डे आपला करायचा आहे चांगल्या प्रोडक्टिव्ह याच्यामध्ये कन्वर्ट. मग त्यासाठी आपण इथं लॉन्च करतो आहोत विकली रिव्हिजन. आता विकली रिव्हिजन करायची आहे आपल्याला रविवारी. ती रविवारी कशी करायची आहे, 3 ते 4 तासामध्ये, 4 ते 5 तास केलं तर अतिशय उत्तम होईल. 4 ते 5 तासामध्ये आपण संपूर्ण वीकमध्ये, संपूर्ण आठवड्यामध्ये जेवढं काय फॅक्ट वाचलेलं आहे तेव्हा फक्त आणि फक्त फॅक्ट आपल्याला ह्या 4 ते 5 तासामध्ये रिकॉल करायचे आहेत, रिवाईज करायचे आहेत. बस एवढंच. फक्त महत्त्वाचे फॅक्ट आणि फक्त महत्त्वाचे कीवर्ड्स जे मी शॉर्ट नोट्समध्ये तुम्हाला सांगितलेच आहे. ह्या लक्षात, हे पण लक्षात ठेवा तुम्ही. आता एक अदृश्य हातासारखे असणारी एक तिसरी रिव्हिजन असते जी की खूप महत्त्वाची आहे. अदृश्य हात जिला आपण म्हणू शकतो. तुम्ही इन्व्हिजिबल हँड ही कन्सेप्ट इकॉनॉमीमध्ये ऐकलीच असेल, बरोबर. मार्केट चालवण्यासाठी अदृश्य हात काम करत असतो. तसं आपलं स्पर्धा परीक्षेचं जे काही मार्केट आहे किंवा स्पर्धा परीक्षेचं जे काही युद्ध आहे ते आपल्याला जिंकायचं असेल तर आपल्याला एक अदृश्य हात असण्याची आवश्यकता असते. आणि तो अदृश्य हात म्हणजे एक आपली असणारी अदृश्य रिव्हिजन, ती तुम्हाला सांगतो कशी असते. ती खूप स्मार्टली अरेंज करायची. आता तुम्हाला जेव्हा जेव्हा संधी भेटत जाईल ना फॅक्ट रिकॉल करायची, तेव्हा तुम्ही फॅक्ट रिकॉल करायचे. जेव्हा संधी भेटेल तेव्हा. आता तुम्हाला एक्झाम्पल सांगा, तुमच्या लक्षात नाही आलं ना, सांगतो तुम्हाला एक्झाम्पल. हां, समजा तुम्ही वाचत आहात मिड डे मील स्कीम जी 1995ची आहे. आता तुम्ही एक लक्षात ठेवा, तुम्ही लगेच रिकॉल करायचं नाही यार 1995 मिड डे मील स्कीम आहे, परंतु आपण नाबार्ड अंतर्गत वाचलेला RIDF जो आहे तो सुद्धा 1995चा आहे. RIDF जो सुद्धा आहे तो सुद्धा 1995चा आहे. म्हणजे तुम्ही काय करता, मिड डे मील स्कीम वाचताना 1995ची आहे त्याच वाचताना तुम्ही रिजनल इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट फंड हा 1995चा आहे. ही फॅक्ट तुम्ही तिथं लगेच रिकॉल करता. ते खूप फायद्याचं असतं. किंवा बाकीची एक दुसरी गोष्ट इम्प्लिमेंट करू शकता. तुम्ही जुना टॉपिक वाचलाय, नव्या वेळेस समजा त्या टॉपिकला रिवाईज करायला तुम्हाला रिवाईज करायला किंवा रिकॉल करायला संधी आली, रिकॉल करा बिनधास्त. म्हणजे समजा तुम्ही आता नाबार्ड वाचली 1982ची आणि पुढे जाऊन पुढच्या चॅप्टरमध्ये तुम्ही हे वाचलेली आहे सेल्फ हेल्प म्हणजे महिलांचा जो आहे ना सेल्फ हेल्प ग्रुप बँक लिंकेज प्रोग्राम, महिला बचत गटांचा प्रोग्राम, हां तो तुम्ही वाचताय पुढं आणि तुम्ही तिथं वाचलं का नाही यार 1992चा हा महिलांचा याचा बचत गट जो प्रोग्राम होता नाबार्डचा तो 1992चा आहे. तुम्ही लगेच लक्षात ठेवू शकता नाही यार नाबार्ड 82ची होती, त्यानंतर 10 वर्षांनी बरोबर 1992चा हा प्रोग्राम आला आहे. तुम्हाला तिथे रिकॉल करायला संधी भेटली, मग तुम्ही रिकॉल करा नाबार्डला लगेच 1982. जेवढं जास्त रिकॉलिंग तेवढं जास्त फायदा. हे महत्त्वाचं आहे, ही रिव्हिजन करायची महत्त्वाचं. बेसिकली इकॉनॉमी तर जाऊन द्या, पॉलिटीचं सांगतो मला एक्झाम्पल. पॉलिटीची तुम्ही रिव्हिजन अप्रत्यक्षपणे कशी करू शकता. पहिली थिंग, तुम्ही ज्यावेळेस संसद हा चॅप्टर वाचला असेल त्याच्यानंतर ज्यावेळेस तुम्ही विधानसभा हा चॅप्टर वाचता
त्यावेळेस तुम्हाला बेसिक लक्षात आलेलं असतं का विधानसभा चॅप्टर वाचताना बऱ्याचशा गोष्टी संसदेच्या जशा आहेत तशा रिपीट झाल्या, फक्त काही गोष्टी आहेत. मग तुम्हाला इथं संसदेच्या फॅक्ट्स आणि फिगर्स आणि ज्या कन्सेप्ट आहेत त्या रिकॉल करण्याची संधी भेटली. रिकॉल करा बिंदास. जॉईंट सीटिंग तरतूद संसदेमध्ये नाही, विधानसभेमध्ये आहे, इथं रिकॉल करा तुम्ही. सॉरी, विधानसभेमध्ये नाही, संसदेमध्ये आहे, रिकॉल करा बरं. मग जॉईंट सीटिंग तरतूद काय होती, तुम्हाला संधी भेटली ना रिकॉल करायची, बिंदास रिकॉल करा. मॅक्झिमम टू मॅक्झिमम रिकॉल करा, मॅक्झिमम टू मॅक्झिमम रिवाईज करा. जेव्हा तुम्हाला पुढचा टॉपिक वाचताना रिकॉल करायची संधी भेटेल, जेव्हा रिवाईज करायची संधी भेटेल ना, तेव्हा रिवाईज करायचं, तेव्हा रिकॉल करायचं. खूप आणि खूप जेवढं मॅक्झिमम टू मॅक्झिमम रिवाईज कराल, जेवढं मॅक्झिमम टू मॅक्झिमम रिकॉल कराल, तेवढं तुमच्या त्या फॅक्ट लक्षात राहणार आहे. मग त्यासाठी मग तुम्ही जे काय आपण म्हणतो दुसरी तिसरी चौथी रिडिंग काही मॅटर करत नाही. 2-3 नाही, मी सांगतो 50-60 रिडिंग करा, काही होत नाही. ह्या गोष्टी जेव्हा प्रॉपरली करत नाही ना, डेली रिव्हिजन प्लॅन, डेली रिकॉलिंग प्लॅन, फॅक्ट्स केव्हा रिकॉल करताय, कशा रिवाईज करताय, कशा मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन त्याच्याबद्दल काढताय, जे मी +10चं तुम्हाला आता सांगितलं होतं, कशा तुम्ही त्या गोष्टी एकमेकाला लिंक करून त्या गोष्टी रिवाईज करताय, ते खूप महत्त्वाचं असते. हा माझी बर्थ इयर 1995 आहे, मग लगेच मी लक्षात ठेवली 1995 आहे ना, मिड डे मील स्कीम माझ्याच वर्षी आलेली आहे. हा त्याच वर्षी RIDF हा फंड आलेला आहे, ही गोष्ट मी लक्षात ठेवलेली आहे. हा बर्लिनची वॉल कधी तुटली, बर्लिनची वॉल कधी पडली, 3 ऑक्टोबरला बर्लिनची वॉल पडली. हा बर्लिन वॉल 3 ऑक्टोबरला आहे. चला, माझा बर्थ डेट 3 ऑक्टोबरला आहे, माझ्या बर्थ डेटच्या दिवशी बर्लिनची वॉल पडली बघा. म्हणजे मी लगेच लक्षात ठेवून गेलो, म्हणजे ही गोष्ट मला चांगल्या प्रकारे लक्षात राहते. मग मला ती चांगल्या प्रकारे रिवाईज करता येईल, ती चांगल्या प्रकारे रिकॉल करता येईल. हे खूप महत्त्वाचं असतं बेसिकली. म्हणजे हे तुम्ही बेसिकली करणं अपेक्षित असतं. ते दुसरी रिडिंग, तिसरी रिडिंग, चौथी रिडिंग ह्या कन्सेप्ट ना माझ्या डोक्यातच बसत नाही मुळात. म्हणजे पण तरी पण तुम्हाला सांगतो आता आपली तिसरी वे बघूया आपण अदृश्य आताही बघितला. आता तिसरी गोष्ट बघूया. त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगाल, तुम्ही सेकंड, तिसरी, चौथी रिडिंग जे असते ना, त्या गोष्टींबद्दल मी तुम्हाला सांगेल. आता रिव्हिजन ही रिडिंग नाही, लक्षात ठेवा. कोळंबे सरांचं अर्थशास्त्राचं पुस्तक वाचलंय तेच पुन्हा तुम्ही तेच पुन्हा जसं तसं आहे वाचता, काहीच करत नाही तुम्ही, रिव्हिजन करत नाही तुम्ही, फक्त पुस्तक वाचा. लक्षात ठेवा, ही तुमची चूक आहे. दॅट इज युअर फॉल्ट. ही तुमची चूक आहे. आता तुम्हाला ती प्रोड्युसली करायची. लक्षात ठेवा, तुम्हाला मी तिसरी टॅडी सांगतो ना, तिसऱ्या रिव्हिजनचा प्लॅन सांगतो. लक्षात ठेवा, ज्यावेळेस तुम्ही दुसऱ्यांदी किंवा तिसऱ्यांदी बुक वाचाल ना, त्यावेळेस ती रीडिंग म्हणून कन्सिडर करू नका. ती रीडिंग नाही आहे, ती रिव्हिजन आहे, हे लक्षात ठेवा नेहमी. नुसतं कोळंबे सरांचं अर्थव्यवस्थेचं पुस्तक वाचलं आणि तेच पुन्हा रिवाईज करताय, तेच पुन्हा जसं आहे तसं रीडिंग करताय, तसं करू नका. ते चुकीचं आहे. त्याला थोडंफार प्रमाणात इनोव्हेटरी करण्याचा प्रयत्न करा आणि त्या अनुषंगाने तुम्ही गोष्टी वाचायला शिका. आता मग इनोव्हेटरी करायचं म्हणजे काय करायचंय, मी तर सांगतोय का सेकंड रिडिंगला थोडंफार इनोव्हेटरी करा. तर काय करायचं ते तुम्हाला सांगतो. जनरली सेकंड किंवा थर्ड रिडिंगच्या वेळेस आलेला असतात, त्यावेळेस तुम्ही PYQ केलेला असतात, प्रिव्हियस इयर क्वेश्चन केलेला असतात. प्रिव्हियस इयर क्वेश्चन केल्यानंतर तुम्ही जनरली प्रिव्हियस इयर क्वेश्चन केल्यानंतरच्या सेकंड आणि थर्ड रिडिंगला जनरली दुसरी रिडिंग करा नॉर्मल, पण तिसरी रिडिंग ज्यावेळेस करतात ना, ते करा अगोदर फक्त प्रिव्हियस इयर क्वेश्चन ॲनालिसिस करा. म्हणजे मी काय सांगेल, पहिली रिडिंग करा, दुसरी रिडिंग करा, त्यानंतर PYQ करा, प्रिव्हियस इयर क्वेश्चन ॲनालिसिस करा, आणि त्यानंतर तिसरी रिडिंग करा. आता ही तिसरी तुमची रिडिंग राहणार नाही, तिसरी तुमची रिव्हिजन राहणार आहे. आता त्याच्यामध्ये काय बदलायचं करायचं आपल्याला ते सांगतो, तुम्हाला लक्षात द्या, ते तुम्हाला सांगतो फक्त मी. पहिली रिडिंग झाली, सेकंड रिडिंग झाली, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचं ॲनालिसिस झालं. आता आपल्याला करायची आहे थर्ड रिडिंग, आणि ती थर्ड रिडिंग नाही आहे, ती रिव्हिजन आहे. लक्षात ठेवा. आता त्या रिव्हिजनला मोस्ट प्रोडक्टिव्ह आपल्याला कसं बनवायचं आहे मी तुम्हाला सांगतो. आता तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन ॲनालिसिस केल्यानंतर तुमच्या लक्षात आलेलं असतात का कोणते पॉईंट महत्त्वाचे आहेत, कोणत्या फिगर्स महत्त्वाचे आहेत, कोणत्या फॅक्ट्स महत्त्वाचे आहेत, कोणत्या कन्सेप्ट महत्त्वाचे आहेत, कोणते सब टॉपिक्स महत्त्वाचे आहेत, हे तुमच्या लक्षात आलेले असतात. किंवा तुम्हाला दुसरी गोष्ट माहिती असतात का कोणत्या सब टॉपिक्सवर कशा स्वरूपाचे प्रश्न विचारतात. एक्झाम्पल सांगतो तुम्हाला. दारिद्र्य आहे तर दारिद्र्याच्या कॅलरी लिमिट्सवर प्रश्न विचारणार आहे, म्हणजे तिथं प्रश्न विचारले जातात. म्हणजे दारिद्र्याच्या कॅलरी लिमिटच्या आहेत, म्हणजे रंगराजन समितींनी सांगितले असतील, तेंडुलकर समितीने सांगितले असतील, त्या महत्त्वाच्या आहेत. मग त्या फॅक्ट तुम्हाला बघायच्या आहे कॅलरी लिमिट. पण त्याच वेळी जर तुम्ही फिजिकल डिफिशिट आला तर फिजिकल डिफिशिटमध्ये फॅक्ट बघायचे आहे, तुम्हाला संकल्पना बघायची. म्हणजे फिजिकल डिफिशिट संकल्पना काय आहे हे तुम्हाला बघायचं. भारताचा फिजिकल डिफिशिट किती आहे, वित्तीय तूट किती भारताची 2018-19 ही तुम्हाला बघायची नाही. हे तुम्हाला प्रॉपरली केलं असतं प्रिव्हियस इयर क्वेश्चन केल्यानंतर. म्हणजे कोणत्या सब टॉपिक्सवर कशा स्वरूपाचे प्रश्न विचारतात, फॅक्ट्स विचारतात का, फॅक्च्युअल विचारतात का, कन्सेप्च्युअल विचारतात का, संकल्पनाच्या अनुषंगाने विचारतात का, स्टेटमेंट बेस्ड विचारतात का,
हे तुम्हाला कळलेलं असतं. आणि दुसरी गोष्ट असते तुम्हाला कळलेल्या असतात कीवर्ड्स, का ज्या कीवर्ड्स आयोगने मी हात टाकते. थेट कर्ज पुरवठा आहे, पुनर्वित्त पुरवठा कीवर्ड्स आहे, मॅन्डेटरी हे कीवर्ड्स आहे, ऐच्छिक हे कीवर्ड्स आहे, अनुदान देणे हे कीवर्ड्स आहे, निधीचा पुरवठा करणे हे कीवर्ड्स आहे, मंजुरी देणे हे कीवर्ड्स आहे, निर्बंध टाकणे हे कीवर्ड्स आहे, मेजर मायनर हे कीवर्ड्स आहे. ह्या गोष्टी तुम्हाला करायच्या. ऑल, ओनली हे कीवर्ड्स आहे, फक्त, केवळ, सर्वच ह्या काही कीवर्ड्स आहेत. ह्या कीवर्ड्स तुम्हाला लक्षात आलेल्या असतात. आता ज्यावेळेस प्रिव्हाइस युअर क्वेश्चन झाल्यानंतर तुम्ही थर्ड रिडिंग करशाल म्हणजे रिव्हिजन करशाल, त्यावेळेस तुम्ही ह्या कीवर्ड्सला हल्ला मारायचा प्रयत्न करायचा. कीवर्ड्सला फक्त वाले कुठं तर एकदा स्टेटमेंट आलं तर लईच हायलाईट करायचं. नाही यार फक्त वाले चला 12च. किंवा मग त्या अनुषंगाने टॉपिक रीड करत जायचे. पॉवर्टी आलं तर मग फक्त पॉवर्टीच्या त्या लिमिट्स बघून घ्या. फिजिकल डिफिस आलं तर मग फिजिकल डिफिसच्या ज्या फॅक्ट्स आहेत त्या इग्नोर मारा. फिजिकल डिफिसबद्दल संकल्पना बघा. क्लासिफिकेशन आलं समजा यांचं मनीच्या कन्सेप्टचं काय क्लासिफिकेशन आलं तर मग क्लासिफिकेशनवर प्रश्न होतोय, क्लासिफिकेशन बघून घ्या. हे त्यावेळेस करायचं असतं. आता ती रिडिंग करताना, ती रिव्हिजन करताना एक अजून दुसरी गोष्ट करा, लक्षात ठेवा. प्रत्येक विषय आहे ना तो एका विशिष्ट साचेबंद पद्धतीने आपण सेकंड किंवा थर्ड रिडिंगच्या वेळेस वाचण्याची आवश्यकता असते. आणि मग तो तुम्ही त्या थर्ड रिडिंगच्या वेळेस प्रिव्हियस क्वेश्चन झाल्यानंतर म्हणजे रिव्हिजनच्या वेळेस ते थर्ड रिडिंग म्हणता मी आता रिव्हिजन होतो डायरेक्ट, तर त्या रिव्हिजनच्या वेळेस तो जो विषय असतो त्या पर्टिक्युलर वेनीच तुम्ही वाचण्याची आवश्यकता आहे. आणि त्या पर्टिक्युलर वेनीच तुम्ही वाचायचा असतो. मग त्यावेळेस तुम्ही डायरेक्टली सरळ फक्त पुस्तक वाचायचे नाही. जे 3ऱ्या 4थ्या 5व्या 6व्या 50व्या रिडिंगला सुद्धा सरळ फक्त पुस्तक वाचतात ना, ते सर्वात मोठी चूक करत असतात. त्यावेळेस आपल्याला विशिष्ट अँगलने तो सब्जेक्ट वाचायचा असतो. आता मी तुम्हाला सांगतो अँगल्स. भूगोल घ्या. भूगोल हा तुम्ही रीड सेकंड वेळेस फक्त रीडच नसता करायचा, त्याला मॅप बेस्ड रिडिंग करायची असते. मॅप बेस्ड रिडिंग, मॅपला लिंक करायचं असतं टॉपिक. मॅप बघायचे असतात, नदी प्रणालीचे, शिखरांचे, तालुक्यांचे, प्रशासकीय विभागांचे, धरणांचे, अभयारण्यांचे, भारताचे, डोंगर खोऱ्यांचे, सगळ्यांचे मॅप बघायचे असतात आपल्याला रिव्हिजनच्या वेळेस. ही झाली भूगोलमधली एक ट्रिक्स. महत्त्वाचं काय आहे, सर्वात मोठं काय, सर्वात छोटं काय, ही गोष्ट आपल्याला रिव्हिजनच्या वेळेस बघायची असते. सर्वात मोठं शिखर कोणतं, सर्वात छोटं शिखर कोणतं, पहिलं धरण कोणतं भारतातलं, पहिलं काय, शेवटचं काय, अलीकडचं काय, ह्या गोष्टी आपल्याला बघायच्या असतात त्याच्यामध्ये. मग त्या तुम्ही त्या रिव्हिजनच्या वेळेस भूगोलच्या बाबतीत बघितलं पाहिजे. पॉलिटी बघा, राज्यशास्त्र. जनरली तुम्ही पहिले रिडिंग करताना राज्यशास्त्राला तुलनात्मकरित्या वाचलेलं नसतं. मग तुम्ही रिव्हिजनच्या वेळेस राज्यशास्त्राला तुलनात्मक कंपेरेटिव्ह ॲनालिसिसला लिंक करण्याचा प्रयत्न करायचा. भूगोलात झाला आपण आता पॉलिटिक्स बघतोय. आता पॉलिटी तुम्हाला रिव्हिजनच्या वेळेस कशा अँगलनी वाचायचं आहे, कशा अँगलनी ते रिवाईज करायचं आहे ते तुम्हाला मी सांगतो. पॉलिटी वाचताना आपल्याला जनरली पहिल्यापासून 80व्या चॅप्टरपर्यंत सलग वाचायचं आहे, पण त्याच्यामध्ये काही थोडंफार इनोव्हेशन करायचं आहे. आपल्याला पॉलिटीमध्ये कंपेरेटिव्हली कसं करता येईल ते त्या रिव्हिजनच्या वेळेस तुमच्या लक्षात आलं पाहिजे. म्हणजे तुम्ही संसद टॉपिक वाचला आहे, विधानसभेची त्याची तुलना करा. ज्या आपल्या कन्स्टिट्युशनल बॉडीज आहेत, कॅग आहे, चीफ इलेक्शन कमिशनर आहे, स्टेट इलेक्शन कमिशन आहे, UPSC आहे, SPSC आहे, अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया आहे, ॲडव्होकेट जनरल ऑफ इंडिया आहे. हे जे काही 8-9 आहेत ना बॉडीज, त्या एकमेकांशी कम्पेअर करा, त्यांचे कालावधी कम्पेअर करा, त्यांची निवड प्रक्रिया कम्पेअर करा, त्यांची इम्पिटमेंट प्रोसेस कम्पेअर करा. हे तुम्हाला पॉलिटिक्स वेळेस करायचं आहे. पॉलिटिक्स वेळेस अजून एक गोष्ट असते, एक्झाम्शनरी काय, एक्झाम्शन कुठे आहेत कुठे नाहीत ते तुम्हाला रिवाईज करायचं असतं. एक्झाम्शन म्हणजे हे वगळून स्वरूपातले असतात ना, त्या गोष्टी तुम्हाला करायच्या असतात. पॉलिटी रिवाईज करताना तुम्हाला कीवर्ड्स हायलाईट करायचे असतात. प्रेसिडेंट दिला आहे का, पंतप्रधान दिला आहे का, केंद्रीय मंत्रिमंडळ दिला आहे का, संसद दिला आहे का, लोकसभा दिला आहे का, विधानसभा दिला आहे का, राष्ट्रपती हा वर्ड मेन्शन केला आहे का, हे वर्ड्स तुम्हाला हायलाईट करायचे असतात. हे वर्ड्स तुम्ही हायलाईट करणं रिव्हिजनच्या वेळेस हायलाईट करणं आवश्यक असतं. ऐच्छिक आहे का, अनिवार्य आहे का, बंधनकारक आहे का, बंधनकारक नाहीत का, हे कीवर्ड्स आम्हाला हायलाईट करायचे असतात पॉलिटीच्या रिडिंगच्या वेळेस. म्हणजे अशा भरपूर गोष्टी असतात. कालावधी असतात, 2 महिने आहे का, 3 महिने आहेत का, 6 महिने आहेत का, 8 महिने आहेत का, 10 महिने आहेत का, 1 वर्ष आहे का, 2 वर्ष आहे का, तिथं तुम्हाला हायलाईट करायचं असतं. ती कीवर्ड्स तुम्हाला हायलाईट करायचे असतात पॉलिटीच्या वेळेस. आता इकॉनॉमी बघूया. इकॉनॉमी ज्यावेळेस रिव्हिजन करशाल त्यावेळेस तुम्हाला इनोव्हेटिव्ह जर करायचं असेल तर तुम्ही पॉलिटीसारखं त्याला कंपेरेटिव्ह अँगलनी रिवाईज करायला तुम्हाला स्कोप असतो इथे सुद्धा.
रंग याच्या पावटीच्या समित्या घ्या, डायरेक्टली तुम्ही कम्प्युटर करू शकता. रंगराजन, तेंडुलकर, अलग, लकडवाला सगळ्या एका खाली करून त्या लक्षात घेऊ शकता. रिव्हिजन करताना तुम्हाला ते करायचं आहे. रंगराजन वेगळी वाचली, तेंडुलकर वेगळी वाचली, अलग वेगळी वाचली, लकडवाला वेगळी वाचली, असं नका करू. 4 एकाच वेळेस वाचून त्यांची एकमेकांशी तुलना करा. तुम्हाला चांगल्या प्रकारे बेटर लक्षात राहील. हे तुम्हाला रिव्हिजनच्या वेळेस करायचं आहे. नुसतं रंगराजन वेगळं वाचायचं आहे, तो लकडवाला वेगळी वाचायची, अलग वेगळी वाचायची, तेंडुलकर वेगळी वाचायची आणि वेगळी वाचायची तर वेगळीच वाचत असाल. इथं तुम्हाला तुलनात्मक स्कोप आहे. CPI WPI तर आपण एक्झाम्पल बघितलंच. आधुनिक इकॉनॉमीमध्ये रिव्हिजन करताना एक वेगळ्या अँगलसुद्धा आपण रीड करू शकतो. टॉपिक एकमेकांशी लिंक करत चालायचे. सेक्टरल क्लासिफिकेशन हा जो टॉपिक आहे, अर्थशास्त्राचे क्षेत्रीय वर्गीकरण, हाच टॉपिक तुम्हाला GDP NNP इथं सुद्धा रिपीट झालेलं दिसेल. याला तुम्हाला लिंक करता येईल. मग तुम्ही तो लिंक केला पाहिजे बरोबर एक्झॅक्टली प्रॉपर वेमध्ये. सेक्टरल क्लासिफिकेशन तुम्ही शिकलाय, प्राथमिक, द्वितीयक, तृतीयक क्षेत्रामध्ये काय अर्थव्यवस्थेचं वर्गीकरण होतं. आणि ज्यावेळेस तुम्ही GDP NNP कॅल्क्युलेशनच्या ज्या मेथड्स बघत असतात, प्रोडक्ट असेल, इन्कम असेल, एक्सपेंडिचर असेल, त्यावेळेस तुम्हाला त्या सेक्टरल क्लासिफिकेशनच्या अनुषंगाने आपण GDP कसा कॅल्क्युलेट करतो त्या बाबतीतलं गोष्टी तिथं आलेल्या असतात. मग तुम्ही लगेच तिथं लिंक करायच्या कशा आहेत. नाही यार, प्रोडक्ट मेथड फक्त आपला प्रायमरी आणि सेकंडरी सेक्टरसाठी आपण वापरू शकतो. इन्कम मेथड आपण टर्शरी सेक्टरसाठी वापरू शकतो. ही तिथं लिंकेज आहे. ही लिंकेज तुम्हाला इकॉनॉमीमध्ये डेव्हलप करता येईल पाहिजे आणि त्याच्या अनुषंगाने तुम्हाला रिवाईज करायचं आहे. तुम्हाला रिव्हिजन करताना अजून सुद्धा एक इंटरव्ह्यू करता येईल. जे मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन वगैरे आहे ना आपलं, +10 +-5 +1 काही नाही सांगितलं होतं बघा, मनरेगाबद्दल वगैरे बद्दलचं, NCERT वगैरे बद्दलचं काहीतरी सांगितलं होतं ना, ते तुम्हाला इथं रिव्हिजन करताना अप्लाय करता आलं तर ते अप्लाय करा. बेसिकली काही निमोनिक्स डेव्हलप करता आलं तर त्या निमोनिक्स डेव्हलप करता येत असेल तर त्या डेव्हलप करा खोलावर जाऊन. प्राथमिक जे आपलं प्रायव्हेट सेक्टर लेंडिंग्स आहेत, अग्रक्रम कर्ज पुरवठा योजना, त्या योजनेच्या 8 क्षेत्र तुमच्या लक्षात राहत नाहीत. तुम्ही लगेच त्याच्याबद्दलच्या काही निमोनिक्स डेव्हलप करा, कशी नसते लस तिथं डेव्हलप करा रिव्हिजनच्या वेळेस. ते रिव्हिजनमध्ये ते रिव्हिजन करताना तुम्ही प्रॉपरली त्याचा विचार करायचा. निमोनिक्स ट्रिक्स कसा डेव्हलप करता येईल, मला डाटा लक्षात ठेवायचा आहे फक्त. हा डाटा जो आहे ना तुम्हाला माझ्या माइंडमध्ये मला स्टोअर करायचा आहे. त्यासाठी मला निमोनिक्स ट्रिक्स काय डेव्हलप करता येत का, बिनधास्त इंटरेस्ट करायचा. काय नाही तुम्हाला वाटेल काय हे काय असं थातुरमातुर गोष्टी असतील, नाही, मजेशीर गोष्टी असतात. उलट जेवढ्या निमोनिक्स जास्त डेव्हलप करशाल, उलट जेवढ्या जास्त ट्रिक्स डेव्हलप करशाल, जेवढे जास्त लॉजिक डेव्हलप करशाल ना तेवढं भारी राहते, तेवढं बेटर राहते. रिडिंगपेक्षा तर कधी पण भारी. हे पद्धत लक्षात ठेवा. तेवढं पद्धत तुम्हाला त्या रिव्हिजनच्या वेळेस प्रॉपरली डेव्हलप करायचं असतं. हे रिव्हिजन आणि रिडिंगमध्ये हा बदल आहे. इतिहासाबद्दल सुद्धा आहे. भूगोल झालं, पॉलिटी झालं, इकॉनॉमी झालं. आता आपण बघू इतिहास. आता जनरली बघा, मी बऱ्याच वेळेस सांगत असतो का बाबा प्रश्न सोडवायच्या ट्रिक्स असतात, एलिमिनेशन टेक्निक्स असतात, काय असतात ती बऱ्याच वेळा मी सांगतो. आणि बऱ्याच जणांचा असा प्रश्न असतो का हा आम्हाला ट्रिक्स अप्लाय करता येत नाही, एलिमिनेशन टेक्निक्स आम्हाला अप्लाय करता येत नाही. तुम्हाला अप्लाय का करता येत नाही त्याचं कारण काय असतं माहिती आहे का, तुम्ही त्या अनुषंगाने तो टॉपिक वाचला नसतो, तो टॉपिक त्या अनुषंगाने रिवाईज केलेला नसतो, त्याच्यामुळे ते तुम्हाला हे करता येत नाही. आता इतिहासाबद्दल तुम्हाला सांगतो सिंपलमध्ये. इतिहासावेळेस रिव्हिजन करताना आहे ना बेसिकली बघत जायचं, पहिलं काय, फर्स्ट काय, लास्ट काय. म्हणजे पहिलं वृत्तपत्र कोणतं आहे, पहिले मेडिकल कॉलेज कोणतं आहे, पहिले प्रेक्षण शिक्षण संस्था कोणती आहे, पहिली शाळा कोणती, मुलींसाठीची, महिलांसाठीची, हे नेहमी बघायचं. सेकंड लास्टवाला बघायचं. थर्ड गोष्ट, क्रोनॉलॉजिकल तुम्हाला काही गोष्टी अरेंज करता येईल का. क्रोनॉलॉजी इज मोस्ट इम्पॉर्टंट इन हिस्ट्री. क्रोनॉलॉजिकल तुम्हाला काही गोष्टी अरेंज करता येईल का, ह्या तिथं बघायच्या असतात. आपले जे काही गव्हर्नर असतात बघा, गव्हर्नर आणि व्हॉइसरॉय यांची यादी जी असते ना ती तुम्ही क्रोनॉलॉजिकली अरेंज करू शकता. मग ती तुम्हाला क्रोनॉलॉजिकली तिथं अरेंज करता येईल. मग तुम्ही ती क्रोनॉलॉजिकली अरेंज करा. इतिहास तुम्हाला त्या अनुषंगाने रिवाईज करायचा. क्रोनॉलॉजिकली पहिले कोणते होते तर शेवटचे कोणते होते, डायरेक्टली यादी पहिल्यापासून शेवटपर्यंत, डायरेक्टली यादी सरळ. वॉरन हेस्टिंग्स आले का, मग ते दुसरे कोणतरी आलेले मध्ये, मला तर बेस्टोक काहीतरी होते, आणि त्यानंतर मला लॉर्ड कॉर्नवालिस, त्यानंतर आले मला वाटतं हे वेलेस्ली प्रेक्षण आली, नंतर आले बार्लो. अशी डायरेक्टली सरळ रिकॉल करत चालायची. म्हणजे ते महत्त्वाचं, ते कोप्रोडिओ असतं. क्रोनॉलॉजिकली अरेंज करा. पहिली तर सांगितलं मी तुम्हाला, पहिलं काय, शेवटचं काय, लास्ट काय ते बघायचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे क्रोनॉलॉजिकली अरेंज करत राहायच्या गोष्टी. गव्हर्नरची यादी क्रोनॉलॉजिकली अरेंज करू शकता, व्हाईसरॉयची यादी क्रोनॉलॉजिकली अरेंज करू शकता, तुम्ही ट्रायबल उठाव क्रोनॉलॉजिकली अरेंज करू शकता, शेतकऱ्यांचे उठाव क्रोनॉलॉजिकली अरेंज करू शकतात, शिक्षणासंदर्भातला असणारा समित्या क्रोनॉलॉजिकली अरेंज करू शकता, किंवा आपल्या भारतात झालेले जे काही
ची निर्मिती आहे ती क्रोनॉलॉजिकल अरेंज करू शकता, वृत्तपत्रांची यादी क्रोनॉलॉजिकल अरेंज करू शकता, हे पण महत्त्वाचं असं इथे. थर्ड गोष्ट पर्सनॅलिटीचं ॲनालिसिस, पर्सनॅलिटी ॲनालिसिस, कारण एलिमिनेशन टेक्निक्स वापरताना आपल्याला हे महत्त्वाचं असतं पर्सनॅलिटी ॲनालिसिस. मला समजा एखादी पर्सनॅलिटी आली तर तिचा बर्थ डेट बघायचा असतो, डेट ऑफ बर्थ काय आहे, डेट ऑफ बर्थ. समजा आता ही आहे आपला गोपाळ गणेश सागर, यांची डेट ऑफ बर्थ 1856 आहे. ते पॉलिटिकली ॲक्टिव्ह कधी झाले, ते पॉलिटिकल ॲक्टिव्ह कधी झाले हे आपल्याला बघायचं असतं. वेन ते पॉलिटिकल ॲक्टिव्ह म्हणजे पॉलिटिकल आणि सोशल सेक्टरमध्ये कोणते आलं त्याचं वर्ष आपल्याला बघायचं असतं. त्यानंतर त्यांचा मृत्यू कधी झाला, 1899 झाले वाटतं, आय थिंक 1899 1889 झालेला आहे. एकदा चेक करून बघा फक्त, माझ्या पण आता गोष्टी लक्षात नाही राहिल्या. डेट ऑफ बर्थ, पॉलिटिकल ॲक्टिव्ह कधी झाला आहे, मृत्यू कधी झाला, अशा गोष्टी बघायच्या असतात त्यांच्या. त्याचं प्रॉपर ॲप्लिकेशन तुम्ही तिथे अप्लाय करू शकता. तुम्हाला आता कंबाईनचा प्रश्न आला बघा, आठवतं तुम्हाला का 1885 नंतर मुंबईचा अनभिषिक्त सम्राट कोणाला म्हटलं होतं. तो प्रश्न फक्त आणि फक्त तुम्ही बर्थ इयर, डेट ऑफ बर्थच्या अनुषंगाने सॉल्व केला असता, नक्की सॉल्व केला असता. मग तुम्हाला त्या अनुषंगाने ती गोष्ट रिवाईज करायची होती. नुसते 1855 पासूनचे पुढं कोण होते अनभिषिक्त सम्राट ते नव्हते पाठ करायचे तुम्हाला, ते पाठ करायचे होते. ते पाठ केलं असतं तुम्हाला एलिमिनेशन टेक्निक्स वापरता आले असते. ते हे महत्त्वाचं असतं. पर्सनॅलिटीचं एक शॉर्ट ॲनालिसिस आपण म्हणतो ते करता आलं पाहिजे. परत ती पर्सनॅलिटी कोणत्या विचारसरणीची आहे, गोपाळ गणेश सागर सामाजिक सुधारणा संदर्भातले होते, त्यांच्याबद्दल काय महत्त्वाचे वृत्तपत्र आहेत का वगैरे, ह्या गोष्टी आपल्याला तिथे रिवाईज करायच्या असतात. महत्त्वाच्या गोष्टी काय प्रिव्हियस इयर क्वेश्चनच्या माध्यमातून त्याला शिकून जातात, हे एकंदरीत करू शकतात. अशा काही गोष्टी आहेत ना त्या रिव्हिजनच्या वेळेस तुम्ही प्रॉपरली केलं पाहिजे. आता एक तिसरा आता एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न असतो का पेपरच्या आदल्या दिवशी काय रिवाईज करावं, हा एक प्रश्न बऱ्याच जणांचा प्रश्न पडलेला असतो. पेपरच्या आदल्या दिवशी काय रिवाईज करावं. आता मी त्याबद्दल तुम्हाला सांगेल 2-3 गोष्टी. जर तुम्ही शॉर्ट नोट्स काढले असेल तर पहिली गोष्ट म्हणजे शॉर्ट नोट्स रिवाईज करा. मग शॉर्ट नोट्समध्ये आणि एक लक्षात ठेवा, रिव्हिजन करायची म्हणजे काय करायचं तिथं तुम्हाला रिकॉल बॅक टू मॅक्झिमम करायचं बरं का, रिकॉल करायचं तुम्हाला. म्हणजे तर मग काय असेल त्या निमोनिक्स वगैरे निमोनिक्स ट्रिक्स लॉजिक ज्या सांगितल्या आहेत ना त्याच तुम्हाला रिवाईज करायच्या पटपटमध्ये. म्हणजे समजा कारण पेपरच्या आदल्या दिवशी आपल्याकडे असतो कमी कालावधी, त्या कमी कालावधीमध्ये आपल्याला करायचं मॅक्झिमम रिवाईज. तर तुम्ही पाहिजे करणार शॉर्ट नोट्स रिवाईज, मग त्याच्यामध्ये रिव्हिजन करताना ती फास्ट कशी करता येईल याच्यासाठी सांगतो तुम्हाला. काही निमोनिक्स तुम्हाला डेव्हलप केल्या ना त्या निमोनिक्स डायरेक्टली रिवाईज करायचा पटपट. म्हणजे समजा शिखरांची उंची आली, फक्त कसा मी असतो बघितलं वाचलं चालेल पुढं, हेच तुम्हाला तिथं करायचं होतं प्रॉपरली शॉर्ट नोट्स वगैरे रिवाईज करताना. सेकंड थिंग लक्षात ठेवा, तुम्हाला त्या दिवशी फक्त फॅक्ट्स रिवाईज करायचे आहेत. फॅक्ट्स आणि महत्त्वाचे कीवर्ड्स, फॅक्च्युअल डाटा आणि महत्त्वाचे कीवर्ड्स जे आपण अगोदर रिवाईज केलेच आहेत, अगोदर सांगितले आहेत तुम्हाला महत्त्वाचे कीवर्ड्स, यांच्यावरच फक्त तुम्हाला हायलाईट मारायचं. फक्त फॅक्ट्स आणि फक्त महत्त्वाचे कीवर्ड्स फक्त बस. आदल्या दिवशी फक्त फॅक्ट्स महत्त्वाचे कीवर्ड्स, फक्त फॅक्ट्स आणि महत्त्वाचे कीवर्ड्स फक्त असंच आपलं असला पाहिजे आपला, ते फक्त तुम्हाला रिवाईज करायचं आहे. थर्ड थिंग, तुम्ही ज्या गोष्टीबद्दल अनभिज्ञ असतात म्हणजे ज्या गोष्टी तुमच्या जास्तीत जास्त लक्षात राहत नाहीत, कन्फ्यूज होत असतात, त्या गोष्टी तुम्ही त्या दिवशी रिवाईज केल्या पाहिजे. म्हणजे समजा तुम्हाला पॉवर्टीच्या समिती तुमच्या लक्षातच नाही राहत तर पॉवर्टीच्या समिती डायरेक्टली त्यावेळेस रिवाईज करून घ्या. लक्षात न राहणारा डाटा हा तुम्हाला त्या दिवशी रिवाईज करायचा असतो. आणि एक लक्षात ठेवा, शॉर्ट नोट्स काढताना हे लक्षात ठेवत जायचं का आपल्याला जो कन्फ्यूज असणारा डाटा असतो ना तो शॉर्ट नोट्समध्ये रिप्रेझेंट झाला पाहिजे, हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. ह्या काय असं 3-4 बेसिक गोष्टी आहेत ज्या पेपरच्या आदल्या दिवशी रिवाईज करताना केल्या पाहिजे. शॉर्ट नोट्स असेल तर शॉर्ट नोट्स रिवाईज करा, फॅक्च्युअल डाटा कीवर्ड्सवर फक्त रिवाईज करत राहायचे आणि जे गोष्टी आता तुम्ही कन्फ्यूज असतात त्या गोष्टी रिवाईज करायच्या असतात. आणि आता ज्यांच्याकडे शॉर्ट नोट्स नाहीत त्यांनी काय रिवाईज करायचं हाही प्रश्न बऱ्याच जणांना पडला असेल तर त्याचसाठी मी सांगतो. त्याच्यामध्ये पण 2 कॅटेगरी असतात. पहिली कॅटेगरी हायलाईट तर केलं आहे, ॲटलिस्ट पुस्तकं तरी हायलाईट केली आहेत, ती कॅटेगरी त्यांनी फक्त हायलाईट केलेले पोर्शन फक्त रिवाईज करा. आणि ज्यांनी तेही हायलाईट नाही केलं म्हणजे पुस्तकही हायलाईट नाही केलं त्यांच्यासाठी सांगतो फक्त आणि फक्त ह्या डाटावर भर द्या, ह्या डाटावर भर द्या फक्त फॅक्च्युअल आणि कीवर्ड. म्हणजे समजलं आहे तुम्हाला सांगतो. समजा आता तुम्ही शॉर्ट नोट्सही काढलेले नाहीत आणि तुम्ही पुस्तकही हायलाईट केलं नाही आणि तुम्हाला करायचं आहे फास्ट रिवाईज पुस्तक. आता काय करायचं तर मी तुम्हाला सांगतो सिंपल विषय, फक्त फॅक्ट आणि कन्सेप्ट आणि कीवर्ड्स फक्त रिवाईज करा. ते तुमच्या बरोबर लक्षात आलेले असतात. 2-3 रिडिंग केल्यानंतर परत मी सांगितलं तर रिव्हिजन प्लॅन प्रॉपरली फॉलो केल्यानंतर निमोनिक्स ट्रिक्स डेव्हलप केल्या असतील तर PYQ वगैरे केलं असेल ना तर तुम्ही फक्त काय करायचं तुम्हाला सांगतो. समजा तुम्ही पुस्तक वाचाय ना, पुस्तकामध्ये समजा
ना पडाली आणि तुम्हाला ती फास्टमध्ये रिवाईज करायची. तुम्ही सगळं वाचतच बसू नका, फक्त रिकॉल करा. 1979ची क्रॅपिकॅट समिती, शिवरामन समिती, 1982ला स्थापना, शिखर संस्था आहे, मुंबई या ठिकाणी हेडक्वार्टर आहे, 1992ला सेल्फ डेव्हलपिंग क्लास प्रोग्राम, 1995चा RIDF. बस. आणि दुसरी महत्त्वाची कीवर्ड्स काय, थेट कर्ज पुरवठा करत नाही, एवढंच फक्त तुम्हाला इथं रिवाईज करायचं आहे, बाकी काहीच रिवाईज करायचं नाही. बस. मग बाकी मग ते RBIचे काय असेल फंक्शन, ते सहकारी संस्थांबद्दलचं पुनर्वीक्षण काय आहे ते काय सोडून द्यायचं, फक्त फॅक्ट एवढंच रिवाईज करायचं आहे. तर चालेल, धन्यवाद. मग बाकीच्या काही जर तुमचे असे पर्टिक्युलर जर काय असे डाऊट्स असतील का बुवा ज्या विषयावर तुम्हाला मार्गदर्शन पाहिजे आहेत आणि त्या विषयासाठी तुम्हाला व्हिडिओ जर बनवून पाहिजे असेल तर मला तसा कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही तसा टाका का आम्हाला ह्या पर्टिक्युलर टॉपिकवर डाऊट्स आहेत, शिष्या संदर्भातले असतील, कोणत्याही संदर्भातले असतील तर त्या संदर्भात तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये टाका. त्या अनुषंगाने आपण व्हिडिओ तयार करत जाऊया. विदर्भ IAS अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर तुमचं पुन्हा मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू.